त्यांच्या त्यागाला विनम्र अभिवादन. तर आज हे आपण बौद्धिक सत्र आयोजित केलं आहे. त्यामध्ये एक वक्ते म्हणून आपण अनुप गडलिंग सर जे सध्या पुण्यामध्ये इथे राहत आहेत, त्यांना आपण आमंत्रित केलं आहे. तर प्रयत्न करतो की त्यांचा मी एक छोटासा परिचय द्यावा. तर अनुप सर हे बौद्धजन सेवा संस्था पुणे येथे विद्यार्थी आणि कार्यकर्ता आहेत. आणि त्यांनी जो आपला मास्टर डिग्री आहे त्यांनी पुणे येथेच पूर्ण केली आहे. आणि त्यानंतर सध्या ऑनलाईन आणि मॅनपॉवरचे ट्रेडिंग काम करत आहेत. हं. आणि त्यांचा जो परिसर आहे पुणे येथे, तर ते वेगवेगळ्या प्रकारे आपले जे धम्म प्रवचन आहेत तर ते एक आयोजित करतात किंवा त्यामध्ये एक व्यक्ती म्हणून आपलं कार्य करतात. आणि पंचशीली या विषयावर त्यांनी बऱ्याच मालिका वर वक्तव्य केलं आहे. आणि त्यांनी 2025 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी सोलापूर येथे 7 दिवस एक आपलं धम्म प्रबोधनाचं कार्य केलं आहे. आणि आपल्या समता संहितेचा जर विचार केला तर मला वाटते त्यांनी लॉकडाऊन मध्ये पण पंचशील या विषयावर त्यांनी हो. आपलं वक्तव्य व्यक्त केलं होतं. तर तेव्हापासूनच त्यांना मी ओळखत आहे. येस. आणि आपले जे शुद्धोधन सर आहेत त्यांचे ते काका आहेत. येस. तर एवढा त्यांचा परिचय मला आठवतोय. येस, येस. तर बरोबर. त्यांचा जो विषय आहे, तर तो हा विषय आहे की पंचशील जे आहे ते ते आपल्याला त्यांची ओळख करून देणार आहेत. आणि ते कशी धम्म जीवनाची आपली पहिली पहिली पायरी आहे. तर ते याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देतील. आणि तूर्तास एवढंच कारण 9 मिनिट झाले आपलेवाले. हो. आणि विनंती सर्वांना आहे की त्यांनी आपला पेन, वही सोबत ठेवावी. तर जे काही तुम्हाला पॉइंट आवडले असतील ते चांगले नोट करावे. आणि जो मुद्दा तुम्हाला समजला नसेल किंवा आणखी तुम्हाला जाणून घ्यायचा असेल, तर त्यासाठी आपण एक वेगळा वेळ ठेवतो. ते सर्वांना माहीतच आहे. तर मी अनुप सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं वक्तव्याला सुरुवात करावी. जय भीम. चला, जय भीम, जय भीम. ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खरंच बरोबर आहे की आपण लॉकडाऊनच्या नंतर आपण एकदा पंचशिलावरती बोललो होतो. आणि शुद्धोधनचा मला फोन आला की या विषयावरती बोलायचं आहे. तर एक प्रकारे आपली रिव्हिजन होऊन जाईल पुन्हा एकदा. आणि भविष्यामध्ये आपल्याला पुढचे विषय घेता येतील या पंचशिलाशीच निगडीत. तर आज मला जी जबाबदारी दिलेली आहे विषयाची, की पंचशिलाची ओळख, त्याचं महत्त्व आपल्याला पटवून घ्यायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की 1956 मध्ये 14 ऑक्टोबर 1956ला अशोक विजयादशमीला खऱ्या अर्थाने की बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला. आणि बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. तर स्वीकारल्यानंतर जवळ-जवळ आता त्याला 70 वर्ष होत आलेली आहेत या घटनेला. तर बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला, तर या बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांच्यावरती श्रद्धा असणाऱ्या लाखो अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्या दीक्षा समारंभाला जे उपस्थित होते लाखो अनुयायी, त्यांनी जर स्वतःला बौद्ध म्हणून घेण्यासाठी सुरुवात केलीच, म्हणजे त्यांनी तर स्वतः बौद्ध धर्म स्वीकारलाच. परंतु जे अनुयायी, जे ज्यांची बाबासाहेबांवरती श्रद्धा होती, तर असे जे लोकं आहेत, की जे त्या दीक्षाविधीला आले नाहीत. तर अशा गावाखेड्यामध्ये राहणाऱ्या लोकांनी देखील त्यांना फक्त इतकंच माहिती होतं. आता त्यावेळेला काही फोन नव्हते. परंतु त्यांना हे माहिती होतं, की ह्या वेळेला, ह्या दिवशी बाबासाहेब बौद्ध धर्म स्वीकारणार आहेत. फक्त ह्या हा तो दिवस, तो वेळ हे लक्षात ठेवली आणि त्यांनी पण देखील स्वतःला बौद्ध म्हणून घेण्यासाठी सुरुवात केली. म्हणजे बघा, की बाबासाहेबांवरच्या श्रद्धेपोटी लाखो लोकांनी हा बौद्ध धर्म स्वीकारला. आपला पूर्वाश्रमीचा हिंदू धर्म सोडला आणि हा बौद्ध धर्म स्वीकारला. तर खरंच ही एक खूप मोठी ऐतिहासिक घटना आहे, की इतर धर्म म्हणजे तलवारीच्या जोरावर, आमिषाच्या जोरावरती वाढले. परंतु बौद्ध धर्म ह्या भारतामध्ये जो पुन्हा स्थापित झाला, तर तो बाबासाहेबांवरच्या फक्त श्रद्धेपोटी म्हणजे बाबासाहेबांचं एवढं मोठं कर्तृत्व, की ज्याच्या फक्त माहिती होतं, की बाबासाहेबांनी हा निर्णय घेतलाय. बाबासाहेब आपल्या कल्याणाचाच विचार करतात. तर आणि बाबासाहेबांनी आयुष्यभर जे काही कष्ट घेतलेले आहेत, त्याग केलेले आहे, समर्पण आणि जे कामं जी बाबासाहेबांनी केली समाजासाठी, तर फक्त लोकांचा विश्वास होता, की बाबासाहेब जे करतायत ते आपल्या भल्यासाठी करतायत. या शब्द म्हणजे लोकांना बौद्ध धर्म काय आहे माहीत नव्हता. बौद्ध धर्माचं आचरण कसं आहे माहीत नव्हतं. फक्त बाबासाहेबांनी सांगितलंय, बस एवढ्या एका गोष्टीवरती लाखो लोकांनी हा बौद्ध धर्म स्वीकारला आणि स्वतःला बौद्ध म्हणून घेण्यासाठी सुरुवात केली.
आज जवळ-जवळ आता ह्याला 70 वर्ष आता ह्याच वर्षी आपल्याला 70 वर्ष होतील या घटनेला. तर आपण जर बघितलं आपल्या आजूबाजूला, आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये, की जे बौद्ध आहेत, स्वतःला बौद्ध म्हणून घेतात. आणि आपण जर बघितलं, की त्यांचं आचरण बौद्ध म्हणून आचरण काय आहे? म्हणजे आपण इतर धर्मातल्या लोकांचा जर विचार केला, बाबा बौद्ध म्हणून ते कसं आचरण करतात, काय करतात? ते त्यांच्या धर्माच्या पद्धतीने त्यांचं ते आचरण करतात. आपण जर बघितलं तर जो बौद्ध युवक असेल, युवती असेल किंवा लोकं असतात, तर ते एक साधारण कसं दिसतं? म्हणजे आपण मग काही लोकं आपण जर सोडले तर काय दिसतं आपल्याला मोठ्या प्रमाणावरती, की लोकं काय करतात, की निळा टिक्का लावणे, लग्न समारंभामध्ये निळे फेटे लावणे किंवा कार्यक्रमामध्ये निळे फेटे लावणे. म्हणजे एक बौद्ध व्यक्ती एक बौद्ध म्हणून काय करतो, तर जेव्हा त्याची लग्न पत्रिका छापली जाते, त्याच्यावर उपासक, उपासिका लिहिलं जातं. म्हणजे विचारतात ना, "बाबा माझं लग्न ठरलंय, पत्रिका छापायची आहे." मग एक बौद्ध म्हणून म्हणजे मी बौद्ध आहे, तर मग पत्रिका कशी छापावी? मग त्याच्यावरती बाबा अ, ते काय श्री नाही लिहायचंय किंवा ची चौका म्हणजे चिरंजीवी सौभाग्यवती कांक्षणी हे जे काय आहे, तर ते लिहायचं. मुलींसमोर ते नाही लिहायचं. मग काय लिहायचं? तर उपासक, उपासिका लिहायचं. आयुष्यमान आयुष्यवती लिहायचं. पत्रिका कशी असावी? तर त्याच्यावरती चक्र असावं, बाबासाहेबांचा फोटो असावा, भगवान बुद्धाचा फोटो असावा. तर गाडी असेल म्हणजे आपण जे गाडी चालवतो, तर गाडीवरती बाबासाहेबांची सही असते. बाबासाहेबांचा एक फोटो असतो. काहींच्या गाडीवरती अशोक चक्र त्यांच्या गाडीवर असतं. घरावरती अशोक चक्र असतं. निळे झेंडे लावले जातात. जयंतीचा विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणावरती अ, जयंती खूप धामधूमीत म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तर असं एकंदरीत चित्र आपल्याला आहे ना सर्व समाजामध्ये बहुतांशी ठिकाणी आपल्याला असं चित्र दिसतं. आणि मग आपण खरंच हा विचार केला पाहिजे, की एक बौद्ध म्हणून म्हणजे हे करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचं आचरण आहे का? की म्हणजे एवढं केलं म्हणजे झालं का? बघा आता म्हणजे आपण आतापर्यंत जे बोललो, की ते करणं काही वाईट नाही किंवा ते चुकीचं नाही. आपली किती श्रद्धा आहे, हा श्रद्धेचा भाग आहे, की येस मी बौद्ध आहे. एक बौद्ध म्हणून आपली आयडेंटिटी दाखवण्याचा एक प्रयत्न केला जातो. परंतु तेवढं पुरेसं नाहीये. एक बौद्ध म्हणून जीवन पद्धती जगत असताना आपल्या जीवन कसं जगावं याचा विचार करत असताना एक बौद्ध म्हणून तर आपल्याला फक्त तेवढं करून चालणार नाही. तर आपल्याला खऱ्या अर्थाने बौद्ध धम्माचं आचरण करायचं असेल, तर भगवान बुद्धांनी सांगितलेला जो धम्म आहे, त्या धम्माचं आपल्याला आचरण करावं लागेल. मग य मग आपण जर आचरण करायचं म्हटलं, तर मग कशा पद्धतीने करावं? तर बघा भगवान बुद्धांच्या काळामध्ये देखील भगवान बुद्ध जेव्हा प्रवचन वगैरे करायचे, तर भगवान बुद्ध प्रवचन करत असताना भगवान बुद्धांची प्रवचनाची पद्धत अशी वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या गावामध्ये ते जायचे आणि प्रवचन करायचे. आता भगवान बुद्धांच्या प्रवचनाने प्रभावित होऊन काही लोकं भगवान बुद्धांना फॉलो करायचे. म्हणजे या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात. असाच एक युवक, की त्यांनी भगवान बुद्धांची प्रवचन ऐकली होते आणि त्याला असे प्रश्न पडले, की यार त्याला एक जाणवलं, की भगवान बुद्ध जे प्रवचन करतात, तर भगवान बुद्ध प्रवचन करताना एखादा विषय समजून सांगताना काही-काही उदाहरणं देतात. आणि उदाहरणं देत असताना भगवान बुद्ध काय करतात, की अमुक-अमुक एका गावामध्ये बाबा एक गृहस्थ होता. त्याने असं-असं केलं. एका अमुक-अमुक गावामध्ये एक उपासक होता. त्याने असं-असं केलं. अमुक-अमुक एका गावामध्ये एक शीलवान उपासक होता. असं नाही का. तर हे तो युवक बघितला आणि त्या युवकाच्या मनात प्रश्न आला, "अरे," म्हटलं, "मागच्या एका गावामध्ये भगवान बुद्धांनी अमुक-अमुक गृहस्थ म्हटले. या गावामध्ये अमुक-अमुक एक उपासक म्हणतायत किंवा अमुक एका एका ठिकाणी शीलवान उपासक वगैरे म्हणतात. मग हे काय म्हणजे हा काय प्रकार आहे?" मग त्या युवकाने प्रश्न केला. भगवान बुद्धांचं प्रवचन झालं तर भगवान बुद्ध म्हणायचे, की "बाबा कोणाला काही प्रश्न असेल, शंका असेल तर विचारा." तर त्या युवकाने प्रश्न केला भगवान बुद्धांना, की "भगवान माझा एक प्रश्न आहे, की तुम्ही असं-असं म्हणता, की एका ठिकाणी तुम्ही गृहस्थ म्हणालात, गृहिणी म्हणालात, एका ठिकाणी तुम्ही उपासक-उपासिका कोणाला उपासक म्हणताय, कोणाला उपासिका म्हणताय. तर कोणाला शीलवान उपासक-उपासिका म्हणताय. तर ह्याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे ह्याच्यामध्ये काय फरक आहे?" तर भगवान बुद्ध तेव्हा असं म्हणतात, की बघा, की ज्याची बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांवरती ज्याची श्रद्धा आहे, त्याला आपण गृहस्थ आणि जर महिला असेल तर गृहिणी म्हणतो. बौद्ध गृहस्थ, बौद्ध गृहिणी म्हणतो. जो ज्या उप जो उपासक, जो व्यक्ती ज्याची या त्रिरत्नांवरती श्रद्धा आहे आणि तो या त्रिरत्नांना दररोज त्रिवार पंचांग वंदन करतो, त्याला आपण उपासक आणि उपासिका म्हणतो. बौद्ध उपासक, बौद्ध उपासिका असं म्हणतो. म्हणजेच काय तर श्रद्धा जी आहे, त्या श्रद्धेला कृतीची जोड आहे. म्हणजे उपासक, उपासिका आणि गृहस्थ याच्यामध्ये काय फरक आहे, की गृहस्थाची फक्त श्रद्धा आहे. ह्या श्रद्धेला जर कृतीची जोड दिली, तर तो काय होतो? उपासक आणि उपासिका होतो. आणि त्याच्या पुढची पायरी भगवान बुद्ध सांगतात, की ज्या व्यक्तीची या बुद्ध, धम्म, संघ या त्रिरत्नांवरती श्रद्धा आहे आणि त्याचबरोबर तो या त्रिरत्नांना दररोज त्रिवार पंचांगवंदन करतो, तर अशा व्यक्तीला आपण बौद्ध उपासक, उपासिका म्हणतो आणि त्याचबरोबर भगवान बुद्धांनी सांगितलेला म्हणजे ह्या पंचशिलाचं आचरण करतो. त्याला आपण
शीलवान उपासक किंवा शीलवान उपासिका, बौद्ध शीलवान उपासक, बौद्ध शीलवान उपासिका असं आपण म्हणतो. तर ह्या अर्थाने बघा, जर आपण ह्या गोष्टीकडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल, की आपल्याला आता जर 70 वर्ष झालेली आहेत, तर आपण कुठल्या पायरीवर आहोत? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतःला इथं विचारू शकतो, की आपण गृहस्थ आहोत का फक्त? की फक्त श्रद्धा आहे बाबासाहेबांवरती, भगवान बुद्धांवरती फक्त श्रद्धा आहे? की आपण ह्या त्रिरत्नांना दररोज त्रिवार पंचांगवंदन करतो का? आपल्या घरी जर भगवान बुद्धांची मूर्ती असेल, तर ह्या मूर्तीसमोर आपण त्रिवार पंचांगवंदन करतो का? तर आपण ह्या दुसऱ्या पायरीवरती आहोत का? हा आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो. आणि त्याचबरोबर जर आपण भगवान बुद्धांच्या शीलाचं आचरण करतो का? तर हा देखील प्रश्न आपण स्वतःला विचारतो आणि आपणही ठरवू शकतो, की बाबा ह्या एवढ्या मागचे एवढे वर्ष झालेले आहेत आपल्याला बौद्ध धर्म स्वीकारून, तर आपला समाज नक्की कोणत्या पायरीवरती आहे? मग फक्त बौद्ध गृहस्थ आहोत आपण, की शीलवान उपासक आहोत, उपासिका आहोत, की शीलवान बौद्ध उपासक, उपासिका आहोत? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे, की बाबा मी ह्या मागचे 70 वर्ष झाले, मी कुठल्या पायरीवरती आहे? माझ्या घरातले आपले जे कुटुंब आहे, आपण आपल्या कुटुंबाचा देखील इथं विचार केला पाहिजे, की बाबा आम्ही एक कुटुंब म्हणून आपण नक्की कुठल्या पायरीवरती आहोत? जर आजचे युवक-युवती करत नसतील, परंतु आई-वडील जर मनोभावे भगवान बुद्धांसमोर एक छोटासा दिवा लावून जर त्रिवार पंचांगवंदन करत असतील सकाळी-सकाळी दररोज त्यांच्या श्रद्धाभावाने, ते खरंच उपासक-उपासिका आहेत आणि आपले आई-वडील शिलाचरण करतात, नाही करत, उपासक-उपासिका शिलाचरण करतात, नाही करत. हे खरं तर एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल सांगू शकत नाही 100%. परंतु प्रत्येकाला स्वतःला आपण विचारू शकतो, की मी शिलाचं आचरण काटेकोरपणे शिलाचं आचरण खरंच करतो का? तर ह्या पद्धतीने आपण हे बघू शकतो, की ह्या 3 पायऱ्या आपल्याला पाहायला भेटतात, की आपण म्हणतो, की भगवान बुद्धांचा हा जो धम्म आहे, हा कसा आहे प्रगतीचा धम्म आहे. जर हा प्रगतीचा धम्मा असेल, तर पहिली पायरी कोणती झाली, की बौद्ध गृहस्थ आणि बौद्ध गृहिणी ही पहिली पायरी आहे. श्रद्धा, माझी फक्त श्रद्धा आहे. पण फक्त श्रद्धा ठेवून चालणार नाही. श्रद्धेने कामं होत नाहीत. तर त्याला कृतीची जोड देणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून जर जो व्यक्ती ह्याला कृतीची जोड देतो, तो हा पायरीवरती जातो. पहिली पायरी बौद्ध गृहस्थ गृहिणी, दुसरी पायरी बौद्ध उपासक आणि उपासिका. तर ह्या दुसऱ्या पायरीवरती गेल्यानंतर मग तिसरी पायरी येते, की शीलवान बौद्ध उपासक, शीलवान बौद्ध उपासिका. म्हणजे तिसरी पायरी म्हणजे प्रगतीचा जो धम्म आपण असं म्हणतो, तर हा अशा प्रगतीने गृहस्थाचा उपासक होतो, उपासिकाचा शीलवान बौद्ध उपासक, उपासिका होतो. पुढे जाऊन तो एखादा व्यक्ती या धम्माचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा, त्याचा अनुभव घेता यावा म्हणून श्रामणेर होऊ शकतो. श्रामणेरच्या नंतर तो भिक्षू होऊ शकतो. मग भिक्षूमध्ये देखील तो पुढे आपली प्रगती करू शकतो. तर अशा पद्धतीने हा धम्म हा माणसाला फक्त एका लेव्हलवरती किंवा एखाद्या मजल्यावरतीच ठेवत नाही. तर तो प्रगतीने माणसाला वरती घेऊन जातो. म्हणून जर आपण एक बघितलं तर भिक्षूचं जे ध्येय असतं, भिक्षूचं काय ध्येय असतं, की निब्बाण प्राप्त करणे. हे भिक्षूचं ध्येय असतं, की सुख-दुःखाच्या पलीकडे जायचं. मला दुःखातून मुक्त व्हायचंय आणि भगवान बुद्धांचा धम्म हाच आहे, की दुःखातून मुक्त करण्याचा. दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजेच धम्म आहे. तर हे ध्येय भिक्षूंचं असतं. मग गृहस्थ म्हणून आपलं काय ध्येय आहे? आपलं काय ध्येय असावं? तर श्रामणेर ही पुढची पायरी झाली. तर पहिली पायरी आपण जसं गृहस्थ म्हटलो, दुसरी पायरी उपासक, उपासिका म्हटलो, तिसरी पायरी हे आपलं ध्येय आहे. काय ध्येय आहे आपलं? की शीलवान बौद्ध उपासक बनणे किंवा शीलवान बौद्ध उपासिका महिला असेल तर शीलवान बौद्ध उपासिका बनणे हे आपलं खऱ्या अर्थाने ध्येय आहे. आणि हे जर ध्येय गाठायचं असेल, तर आपल्याला भगवान बुद्धांनी सांगितलेल्या पंचशील माहिती असणं, त्याचं आचरण करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण आज जो आपला विषय आहे, की पंचशीलाची ओळख करून घेणं म्हणजे त्याचं काय महत्त्व आहे बाबा आपल्या जीवनामध्ये, ते आपण ह्या प्रवचनाच्या मालिकेतनं आपण समजून घ्या, की बघा आपण जे पंचशील म्हणतो, की प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण हे पंचशील म्हणतो. पंचशिलाचं एवढं महत्त्व आहे कारण, की कोणाचा जन्म झाला असेल आणि त्याचा पहिला वाढदिवस असेल, त्याचं नामकरण असेल, तरी आपण पंचशील म्हणतो. तो मोठा होतो, प्रत्येक वाढदिवस येतो, आपण पंचशील म्हणतो. पंचशील वंदन आपण जेव्हा घेतो, तर पहिल्यांदा आपण पंचशीलच म्हणतो. लग्न समारंभ असेल, पंचशील म्हणतो. त्याच्यानंतर एखादा गृहप्रवेश कार्यक्रम असेल, आपण पंचशील म्हणतो. त्याचं म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, निधन झालं असेल, तर त्यावेळेला देखील आपण पंचशील म्हणतो. म्हणजे आपल्या जीवनाशी निगडीत जे महत्त्वाच्या घटना आहेत, ह्या सगळ्या महत्त्वाच्या घटनांमध्ये आपण हे पंचशील म्हणतो. आणि म्हणजे इतकं हे महत्त्वाचं आहे, तर हे पंचशील कोणते आहेत? तर आपण बघा प्रत्येक वेळेला म्हणतो, की "पाणातिपाता वेरमणी सिक्कापदं समादियामि." म्हणजे मी हत्या करणार नाही, अशी शिकवण ग्रहण करतो. हे पहिलं शील आहे. तर दुसरं शील आहे "अदिन्न दान वेरमणी सिक्कापदं समादियामि." म्हणजे मी न दिलेलं दान घेणार नाही, अशी शिकवण ग्रहण करतो. हे दुसरं शील आहे. मग आपल्याला आपल्या सामान्य भाषेमध्ये आपण शब्दशः अर्थ जर बघितला तर न दिलेलं दान घेणार नाही अशी शिकवण ग्रहण करतो. हे दुसरं शील आहे. परंतु आपल्या सामान्य भाषेमध्ये जर एखादी जी गोष्ट तुला दिलेली नाहीये आणि अशी एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीने जर न विचारता घेतली, तर काय होईल की सामान्य भाषेमध्ये त्याला चोरी म्हटलं जातं आणि म्हणजेच त्याचं दुसरं शील आपण काय म्हणतो, मी चोरी करणार नाही अशी शिकवण ग्रहण करतो. तर तिसरं शील आहे, कामेषु मिच्छाचार वेरमणी सिक्कापदं समादियामि.
म्हणजे मी कामवासनेच्या आहारी जाऊन कोणतेही वाईट कृत्य करणार नाही, असे शिकवण ग्रहण करतो. 4थं शील आहे मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी. म्हणजे मी खोटे बोलणार नाही, अशी शिकवण ग्रहण करतो. तर 5वं शील आहे, की "सुरा मेरय मज्ज पमाद ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी." म्हणजे मी कोणतीही कच्ची-पक्की दारू म्हणजे मादक पदार्थांचं सेवन मी करणार नाही आणि अशा ठिकाणी देखील जाणार नाही, अशी शिकवण ग्रहण करतो. अशा ठिकाणी बघा, ह्या 5वं शील जे आहे, "सुरा मेरय मज्ज." पुढे एक शब्द आहे, की "पमाद ठाना वेरमणी." ठाणा म्हणजे ठिकाण आणि पमाद म्हणजे जिथं पापकर्म घडतात असे ठिकाण. पण हे कशाशी संबंधित, की जे व्यसन केले जातात. आता अशा ठिकाणी, अशा प्रमाद घडणाऱ्या अशा ठिकाणी मी जाणार नाही, अशी शिकवण घेऊन येतो. हा शब्द बऱ्याच वेळेला काय होतं, की हा शब्द इग्नोर होतो आणि त्याचं फक्त म्हणतात, की बाबा मी व्यसन करणार नाही, मादक पदार्थ सेवन करणार नाही, अशी शिकवण ग्रहण करतो. परंतु प्रमाद ठाणा हा जो शब्द आहे, हा खरंच खूप महत्त्वाचा शब्द आहे, की मी अशा ठिकाणी देखील जाणार नाही, की जिथं अशा पद्धतीचं मादक पदार्थ सेवन केलं जातं. म्हणजे दारूची अड्डे असतील किंवा जिथं मोठ्या प्रमाणावरती पार्ट्या असतात, तर अशा ठिकाणी देखील मी जाणार नाही, अशी शिकवण ग्रहण करतो. हे या खऱ्या अर्थाने 5व्या शीलाचा अर्थ आहे. तर हे पंचशील, की जे आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगात आपण त्यांना म्हणतो. दररोज जर आपले आई-वडील जर आपल्या दररोज बुद्ध पूजा करत असतील, तर आपण माहिती आहे की दररोज हे पंचशील म्हटले जातात. तर आपण हे जर पंचशील जर पाहिले, त्याचा अर्थ आपण जर बघितला, तर काय म्हटलं आपण? की मी हत्या करणार नाही, चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही आणि मी मादक पदार्थांचं सेवन करणार नाही किंवा अशा ठिकाणी जाणार नाही. म्हणजे ह्या पंचशिलामध्ये भगवान बुद्ध जे सांगतायत, की काय सांगतायत, की मी हे करणार नाही. बाबा अ, हत्या करणार नाही, म्हणजे सगळं काही नकारार्थी. म्हणजे भगवान बुद्ध हे जे नकारार्थी सांगतात, तर भगवान बुद्ध काय नकारार्थी आहेत का? म्हणजे निगेटिव्ह सांगतात का आपल्याला काय? असा प्रश्न पडेल. "अरे, हे करायचं ना, ते करायचं." मग करायचं काय? म्हणजे आपण जर इतर धर्माचा विचार केला, तर ते काही ना काहीतरी करायला सांगतात. "अरे बाबा, तुला असं-असं आहे का? मग तू असं-असं कर. अमुक-अमुक ठिकाणी जा, अमुक-अमुक पूजा कर किंवा असा-असा प्रे कर किंवा नमाज." म्हणजे वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ते सांगितलं जातं. परंतु भगवान बुद्ध इथं ह्या आपल्या गृहस्थांना खूप बेसिक सांगतात, की बाबा करू नको. आहे की नाही? हत्या करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू बघा, भगवान बुद्ध आहे ना, कुशल आहे ना, मानसिक जे आहे, तर ते भगवान बुद्ध त्या बाबतीत खूप कुशल आहेत, की लोकांना सांगताना आहे ना, की काहीतरी करायला सांगणे म्हणजे लोकांना अवघड वाटतं. यार, म्हणजे असं करायला सांगणे म्हणजे लोकांना काय वाटतं, "अरे बापरे! असं करायचं, तसं करायचं, हे करायचं." तर त्यापेक्षा भगवान बुद्धांना सोपं सांगतात, की "बाबा करू नको. पहिला तू थांब." तर म्हणजे बघून जसं आई असते ना आई. आई काय करते, की आईचं बाळ समजा लहान मुलं असेल आणि लहान मुलाला काय म्हणते आई, जर आई स्वयंपाक करत असेल, तर "बाबा तू इकडे येऊ नको. इथं आलास तर चटका-बिटका लागेल. सुरी असेल तर बाबा तुला कापेल-बिपेल." तर आई काय म्हणते बाळाला, की "बाबा इथे येऊ नको." आई जर मुलाला शाळेत सोडत असेल, तर आई काय म्हणते, की "बाबा रस्त्याने जाताना सरळ-सरळ शाळेत जा. तुझे मित्र जर खेळत असतील, तर त्याच्यासोबत खेळत बसू नको. तुला जर कोणी चॉकलेट खायला दिलं, तर तू चॉकलेट खात बसू नको. कोणी काय दिलं तर ते घेऊ नको. तुला म्हणजे चोर पळून घेऊन जातील, कोण मारेल, कोण काय करेल. जर तू खेळत बसला तर तुझा अभ्यास बुडेल. अभ्यास बुडला तर समोर जे काही प्रॉब्लेम होतील ते ते. तर थोडक्यात काय, की आई ज्या पद्धतीने आपल्या मुलाच्या काळजीपोटी मुलाला संकट येऊ नये, त्याच्यावरती कुठला अ, हे त्रास होऊ नये किंवा त्याच्या आयुष्याचं काही वाटोळ होऊ नये, ह्या अर्थाने जसं आई आपल्या काळजीपोटी सांगते, तसंच भगवान बुद्ध सुद्धा ह्या आईच्या मायेने आपल्या गृहस्थांना म्हणतात, की "बाबा तू हत्या करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, खोटे बोलू नको, मादक पदार्थाचं सेवन वगैरे काही करू नको." तर अशा आईच्या मायेने आपल्याला सांगतात. बघा आपल्या घरात अ, पाण्याचा फिल्टर असतो बघा. तर ज्या पद्धतीने म्हणजे म्हणजे जसं आई त्या पद्धतीने सांगते, की नकारार्थी, की "बाबा हे करू नको, ते करू नको." बाबा इस्त्री बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये इस्त्री चालू असते आणि ही जी इस्त्री चालू असते, तर बऱ्याच वेळेला लहान मुलं असलं, की काळजी घेतात. "बाबा ते कुठे आहे? झोपलाय, नाही झोपलाय, त्याला बाजूलाच ठेव." मग सुरक्षित ठिकाण बघून मग ते इस्त्री वगैरे केली जाते. म्हणजे काय? तर हे जसं काळजीपोटी, की तू संकटात पडू नको. अगदी भगवान बुद्ध सुद्धा आहे ना, आपल्याला की हेच सांगतात, की "बाबा तू संकटात पडू नको." तू जर संकटात पडला, तर तुला जे आयुष्यामध्ये करायचंय, तुला जे करिअर करायचं असेल, तुला ध्येय प्राप्त करायचं असेल, तुला जे स्वप्न तुझी पूर्ण करायची असतील, तुला जे कामधंदा करायचा असेल, तर ते तुला करता येणार नाही. कारण जे पंचशीलमध्ये सांगितलं एखाद्या व्यक्तीने जर चोरीच्या आरोपामध्ये अडकला, तर त्यासमोर पुढं काय आहे, की पुढं त्याला मग जेल होणार. त्याच्यावरती केस लागणार. मग तो जेलमध्ये गेल्यानंतर आपले विद्यार्थी असेल, त्याचा अभ्यासाचं काय नुकसान. तर नोकरी-पाणी करत असेल, तर त्याच्या कुटुंबाचं नुकसान, त्याच्या करिअरचं नुकसान. थोडक्यात काय आहे, तर भगवान बुद्ध म्हणतात, की तुला जर जे काही आयुष्यामध्ये करायचं आहे, ते जर करायचं असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा तू ह्या ज्या काही गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळे तू प्रॉब्लेममध्ये अडकणार आहेस, ते प्रॉब्लेममध्ये तू अडकू नकोस. अशा अर्थाने भगवान बुद्ध आपल्याला हे नकारार्थी सांगतात. बघा
आणखीन एका गोष्टीने हे भगवान बुद्धांचं हे पंचशील जे आहे ते आपण समजून घेऊया, की एका गावामध्ये ना, एका मंदिराचं बांधकाम चालू होतं. मंदिराचं बांधकाम होतं गावामध्ये आणि त्या गावामध्ये मंदिराच्या समोरच एक भली मोठी शिळा, म्हणजे एक भला मोठा दगड तिथं होता. आता हा एवढा भला मोठा शिळा आणि ते गाव असल्या कारणाने त्यांना काय तिथून तो ते काही हलवता येत नव्हता. आता तिथून तो हलवता येत नसल्यामुळे गावकऱ्यांना नाईलाज होता, की बाबा मंदिराचं बांधकाम जी जागा आहे तिथं जर जायचं आणि ते गावकरी मग काय करायचे, त्या दगडाच्या बाजूने जा-ये करायचे आणि त्या मंदिराचं बांधकाम वगैरे करायचे. आता जाता येता तर त्यांना अडचण होत होती. परंतु करणार काय? तर नाईलाजास्तव मात्र त्यांचं तसं काम चालू होतं. एक दिवस एका दुसऱ्या गावातला एक व्यक्ती आपल्या मित्राला भेटण्यासाठी त्या गावामध्ये आला. आणि त्या मित्राला भेटल्यानंतर गप्पा-गोष्टी झाल्या आणि मग तो मित्र सांगतो, "अरे, आमच्या गावामध्ये एका मंदिराचं बांधकाम चालू आहे. चल मी तुला दाखवतो." आणि गाव पण फिरून दाखवतो, की आमच्या गावामध्ये काय-काय आहे. तो म्हणतो, "ठीक आहे, चालेल." दोघं फेरफटका मारण्यासाठी निघतात, गाव बघण्यासाठी निघतात आणि पुढे जात असताना त्याला मंदिर दाखवतो आणि मंदिर बघत असताना जो व्यक्ती आहे, तो व्यक्ती बघतो, की तिथं भली मोठी शिळा, एक दगड, तो भला मोठा शिळा तिथं पडलेला आहे. आणि तो तिथं असल्याकारणाने बरीचशी अडचण त्या लोकांना होतीये. आता हा जो व्यक्ती होता, हा होता शिल्पकार. आता हा शिल्पकार असल्याने त्यांनी बघितलं, की अरे हा जो दगड आहे ना, हा दगड खरं तर त्या दगडावरती काहीतरी काम होऊ शकतं. आणि हे काम होऊ शकतं म्हटल्यानंतर मग त्यांनी आपल्या मित्राला तशी इच्छा व्यक्त केली. अरे म्हटलं, "मला जर तू काही दिवस देशील, तर मी ह्या दगडावरती काहीतरी काम करेन." तर तो मित्र होता, तो म्हणतो, की "ठीक आहे," म्हणतो, "चालेल," म्हणतो, "तसं म्हटलं हा दगड म्हणजे बिनकामाचा आहे." तर म्हटलं, "तू जर काय करणार असेल तर नक्कीच कर. आम्हाला काय म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही." तर तो म्हणतो, "ठीक आहे," म्हटलं, "मला काही दिवस इथं राहावं लागेल." तर तो त्याची तयारी दाखवतो. आता मित्र आहे म्हटल्यानंतर तो त्याची तयारी दाखवतो. आता हा जो शिल्पकार आहे, त्याच्या बॅगेमध्ये ते छन्नी, हातोडा त्याच्याकडे होताच. आता जो म्हणजे ज्याला ज्या कलेची आवड असते, त्याच्याकडं साधारण ती सामानं असतात. जो फोटोग्राफर असेल त्याच्याकडे कॅमेरा असतो. जर कोणी चित्रकार असेल तर त्याला पेन, पेन्सिल, पेपर त्याच्याकडे असतात. म्हणजे तो बाळगतो. तर असाच हा शिल्पकार त्या बॅगेमध्ये तो छन्नी, हातोडा होताच. मग त्यांनी ठरवलं, की आता दुसऱ्या दिवसापासून त्यांनी सुरुवात केली. सकाळी उठायचा आणि आपला निघायचा आणि तिथं येऊन त्या दगडावरती त्या छन्नी, हातोड्याने दररोज काम करायला सुरुवात केली. आता सुरुवातीला लोकं म्हटले, "अरे हा काय करतो?" म्हटले. एका बाजूला मंदिराचं बांधकाम चालू आहे. तिथं काहीतरी हातभार लावायचा सोडून हा या दगडावरती काय करत बसलाय? आणि ते पण एक छन्नी हाता. आता एवढं भली मोठी शिळा, त्याच्यामध्ये हा व्यक्ती एक छोटीशी छन्नी हातोडी घेऊन आपला सुरू झाला. रोज यायचा आणि रोज ते दिवसभर ते करायचा काम त्या दगडावरती. आणि लोकं हसायचे, काय बघायचे, काय इग्नोर करायचे आणि काही-काही लोकं बोलायची पण त्याला, "यार बाबा, तू मंदिराला हातभार लाव, इथं काय करायला लागला?" तो की "नाही," म्हटला, "मी करतोय नाही का काम." तर अशा पद्धतीने 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, असं हळू दिवस जायला लागले. दगडाला एक विशिष्ट आकार यायला लागला. दगडाला विशिष्ट आकार यायला लागल्यानंतर मग काही लोकं बघायला लागले, "अरे," म्हटलं, "हा काय टाईमपास नाही करत आहे. म्हणजे हा काहीतरी वेळखाऊपणा नाही करत आहे. हा काहीतरी त्याच्यावरती काम करतोय." तर जसं आजकाल लोकं मोबाईलमध्ये आपले रील्स बघत बसतात. म्हणजे त्याच्यामध्ये आजकाल म्हणजे पहिले कसं रस्त्याला जे खड्डा खोदत असेल तर लोकं बघत बसायचे. कसं खोदतोय बाबा तो बुलडोझरवाला. अगदी तसं आजकाल रील्समध्ये बघत बसतात. एखादा क्लिप असेल रस्ता खोदायची तरी लोकं त्या फोनमध्ये बघत बसतात. ते लोकं ते बघत बसायचे, की बाबा हा काय करतोय शिल्पकार. तर हा आपला यायचा, कोणाकडे त्याचं लक्ष नाही. स्वतःच्या कामाकडे लक्ष मात्र. रोज यायचा आणि ते काम करायला लागायचं. हळू त्याला विशिष्ट आकार यायला लागला आणि हळू मात्र त्या विशिष्ट आकारातनं नंतर हळू मूर्ती घडायला लागली. हळू त्या डोकं, पाय, त्याचे हात, त्याचं खांदे असं हळू ती मूर्ती घडायला लागली आणि नंतर मग लोकांना लागलं, "अरे हा," म्हटला, "काय करत हा त्यातून एक चांगली मूर्ती घडवतोय." जसं-जसं काही महिन्यांनी तिथं एक मंदिर पूर्ण झालं. जसं ते मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं, मंदिर रेडी झालं आणि तसंच ह्या बाजूला मात्र ह्या शिल्पकाराने एक सुबक सुंदर मूर्ती घडवली होती त्या दगडातून. हे बघून गावातले लोकं पण आश्चर्य झाले होते, की बाबा एवढी सुंदर मूर्ती ह्यानी ह्या दगडातनं घडवली. हे बघून गावातल्या लोकांचं पण आश्चर्य त्यांना वाटत होतं, की किती म्हणजे किती सुंदर आणि ते प्रशंसा वगैरे करत होते आणि ज्यावेळेला मंदिराचं उद्घाटन करायची वेळ आली, की बाबा आता आपल्याला उद्घाटन करायचं आणि आपल्या देवाची मूर्ती बसवायची तर काय करावं? तर हा जो शिल्पकार होता, ह्या शिल्पकाराने पण सांगितलं, "अरे," म्हटलं, "ही मूर्ती मी जी घडवली आहे, ती काय मी घेऊन जाणार नाहीये. तर ही मी तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या गावातच आहे आणि ही गावालाच मी देऊन टाकतोय." तर गावकरी पण खुश झाले, की "अरे बाबा, मग आपल्याला आता पुन्हा कुठल्यातरी एका देवाची मूर्ती शोधायची काही गरज नाही. हीच एवढी सुंदर मूर्ती आहे, की लोकं त्याला बघूनच हात जोडायला सुरुवात केली होती." तर हे बघून गावकऱ्यांनी ठरवलं, की बाबा हीच मूर्ती आपण इथं देवाच्या ठिकाणी आपण स्थापन करूयात.
स्थापन केली, उद्घाटन झालं, सगळं कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम झाल्यानंतर सत्काराचा कार्यक्रम झाला. सत्काराच्या कार्यक्रमामध्ये गावकऱ्यांनी ठरवलं, की बाबा ज्या शिल्पकारामुळे आपल्याला ही एवढी सुंदर मूर्ती मिळाली, त्या शिल्पकाराचा आपण सत्कार केला पाहिजे. आणि हा सत्कार करण्यासाठी त्यांना बोलावलं, आमंत्रित केलं. त्यांना सत्कार केला. आणि त्यांना म्हटलं, की 2 शब्द तुम्ही बोला, नाही का, की तुम्ही एवढी सुंदर मूर्ती घडवली, ती कशी काय वगैरे. तर तेव्हा जो शिल्पकार असतो, त्या शिल्पकार म्हणतो, "बघा, ती जी मूर्ती आहे ना, मी काही केलेलं नाहीये. ती मूर्ती त्या दगडामध्ये आधीच होती. मी फक्त नको असलेला भाग काढला." मी काय केलं? फक्त नको असलेला भाग काढला. तर ह्या म्हणजे मूर्ती त्यातच होती. मी काही खूप मोठं काम केलेलं नाही. मी फक्त नको असलेला भाग काढला. अगदी तसं जसं छन्नी हातोड्याच्या सहाय्याने शिल्पकाराने जसं नको असलेला भाग काढला, अगदी तसं भगवान बुद्धांची जी पंचशिला आहे, हे माणसाच्या ठायी असलेले जे दुर्गुण आहेत ना, ते काढायचं काम करतं. आता ज्याला या धम्माचं आचरण करायचं आहे, पंचशिलाचं आचरण करायचं बघा, पंचशील आपल्याला आहे ना सोपे वाटतात, आहे ना, आचरणासाठी सोपे वाटतात. परंतु त्याला या पंचशिलाचे आचरण करताना या छन्नी हातोड्याचे जे घाव आहेत, ते त्याला सोसावे लागतात. जो ह्या छन्नी हातोड्यासारखे घाव म्हणजे या पंचशिलाच्या आचरणासाठी जो काय त्याग करावा लागतो, जे काय आपल्याला करावं लागतं, ते करण्यासाठी जो करतो, तो ह्या पंचशिलाचं आचरण चांगल्या पद्धतीने करू शकतो. जसं तो भगवान बुद्ध ते का जसं शिल्पकार म्हणतो, की "बाबा मी काही केलं नाही." मूर्ती त्यामध्ये होती. तसं भगवान बुद्ध सुद्धा आहेत, की भगवान बुद्ध म्हणत नाही, की बाबा मला माझं नाव घ्या, माझं हे करा. परंतु भगवान बुद्ध पंचशीला आपल्याला देतात आणि म्हणतात, "बाबा, ह्या तू पंचशिलाच आचरण कर, बाकी सगळं काही तुझ्याकडे आहे." बघा माणूस जो आहे ना, हा माणूस सद्गुण आणि दुर्गुणाने बनलेला आहे. प्रत्येक माणूस सद्गुण आणि दुर्गुणाने बनलेला आहे. त्याच्यामध्ये काहीतरी चांगले गुण असतात, काहीतरी वाईट गुण असतात. ज्याच्यामध्ये चांगले गुण जास्त असतील, त्याला आपण एक चांगला माणूस म्हणतो. 1-2 वाईट गुण आपण इग्नोर करतो. परंतु ज्या व्यक्तीमध्ये वाईट गुण जास्त असतात आणि चांगले गुण कमी असतात, तर अशा व्यक्तीला आपण एक वाईट माणूस म्हणून आपण बघतो, की बाबा नाही बाबा त्याच्याशी बोलायलाच नको, नाही का? किंवा असं आहे, तसं आहे वगैरे, वगैरे. तर भगवान बुद्धांचे हे जे पंचशीला आहेत, ह्या पंचशिलाच्या आचरणाने माणसाच्या ठायी असले जर दुर्गुण दूर होत गेले, तर मग काय राहतात? त्याच्या ठायी असलेले सद्गुण शिल्लक राहतात आणि ज्या ठायी असलेले सद्गुण शिल्लक राहतात, तर त्याच्यामध्ये दुर्गुण नाही. तर अशा व्यक्तीला आपण देव माणूस आपण जे म्हणतो, तर अशा व्यक्तीला आपण देव माणूस म्हणतो. म्हणजेच काय, ते पंचशील जे आहेत ना, हे माणसाला फक्त गृहस्थ किंवा फक्त माणूस ठेवत नाही. ते त्याला देव पदापर्यंत नेण्याचं काम पंचशील करतात. बघा, जनावरच्या पाठीवर जीवन जगणारा एखादा व्यक्ती जर असेल, तर अशा व्यक्तीने जर ठरवलं, की बाबा मला या शिलांचं आचरण करायचंय, तर तो जनावरांच्या पातळीवरून माणसाच्या लेव्हलवरती आणि माणसाच्या लेव्हलवरती माणसाच्या पातळीवर आलेला व्यक्ती हा देव पदापर्यंत जाण्याचं काम पंचशिलामुळे होतं. या पंचशिलाच्या आचरणामुळे होतं. एवढी ताकद पंचशिलाच्या आचरणामध्ये, या पंचशिलामध्ये. आणि म्हणून या पंचशिलांना आहे ना, भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये या देवाचं स्थान आहे. म्हणजे इतर धर्मामध्ये जे स्थान देवाला दिलेलं आहे, ते स्थान या पंचशिलामध्ये या बौद्ध धर्मामध्ये या पंचशिलांना दिलेलं आहे. मग बाबासाहेब देखील आहे ना, बाबासाहेब सुद्धा आपल्याला एका मालगाडीचं उदाहरणाने आपल्याला येतं बघा, की बाबासाहेब काय म्हणतात, की हे जे पंचशील आहेत, तर हे रेल्वे गाडीचं इंजिन आहे. ज्यामध्ये मालगाडी असते. ते मालगाडीला एक इंजिन असतं आणि इंजिनामुळं गाडी पुढे जाते. पुढे गेल्यानंतर ज्या स्टेशनवरती जो डबा रिकामा करायचा आहे, तो तो डबा रिकामा केला जातो. सोडला जातो आणि गाडी पुढे जाते. मग पुढच्या स्टेशनवर आणखीन दुसरा एक डबा सोडला जातो, रिकामा केला जातो. मग परत अशी गाडी पुढे जाते. असं करत-करत ती गाडी पुढे जाते आणि आपला प्रवास करत असते. इतर धर्मामध्ये देखील आहे ना, हे जे इंजिन आहे ना, हे इंजिन म्हणजे देव आहे. देव, ईश्वर जे आहे ते आहे, की त्यांच्या धर्मामध्ये देव सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि शिलाचरण जे आहे ना, हे शिलाचरण हे दुय्यम स्थान आहे. तर वेगवेगळे कार्यक्रम असतील, वेगवेगळे सण असतील, वेगवेगळे त्योहार असतील त्यांचे, तर त्याच्यामध्ये हे शिलाचा भंग केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण काय? तर देव महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण जर यात्रा-जत्रा बघितल्या, तर देवाच्या नावाखाली पशु हत्या केली जाते. म्हणजे बघा, आपलं पहिलं शील आपण पाहिलं, की हत्या करणार नाही. परंतु देवाच्या नावाखाली मात्र हत्या केली जाते. वेगवेगळ्या म्हणजे बोकडाचा असेल, कोंबडीचा असेल, तिथं बळी दिला जातो. आपल्याला माहिती आहे. बऱ्याच काही-काही ठिकाणी तर म्हणजे आपण आता त्याला अपराध म्हणतो, परंतु नरबळीसारखे देखील प्रकार आपल्याला घडताना पाहायला मिळतात. म्हणजे काय, तर पहिलं शील, की ज्याला भगवान बुद्ध म्हणतात, मी हत्या करणार नाही. परंतु इतर धर्मामध्ये मात्र देवासाठी मात्र देवाला प्रसन्न करण्यासाठी मात्र हे हत्या केलेली चालते. दुसरी गोष्ट आपण ती गटारी अमावस्या आपण ऐकलेली असेल, की बाबा मादक पदार्थाचं सेवन केलेलं चालतं. है ना? इतर सण असतात, की ज्याच्यामध्ये काय ते अ, अ, ते पिलं जातं बघा. मादक पदार्थाचं सेवन केलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी भांग भांग पिली जाते बघा. तर म्हणजे कसं आहे, की वेगवेगळ्या देवाच्या नावाखाली तुम्ही जर या पंचशीलाचा भंग झाला, तर चालतो इतर धर्मामध्ये. कारण त्यांच्यामध्ये देव महत्त्वाचा आहे.
परंतु भगवान बुद्ध या धर्मामध्ये देवाचं स्थान आहे ना, हे या पंचशिला नाही. ज्या पद्धतीने रेल्वे गाडी त्या इंजिनाशिवाय पुढे जात नाही. अगदी तसं भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये पंचशिलाच्या आचरणाशिवाय माणसाची गाडी पुढे जात नाही. म्हणजे आपण जर बौद्ध असू आणि बौद्धांचं जीवन जगत असू, आपल्याला जर प्रगती करायची असेल खऱ्या अर्थाने, तर या पंचशिलाचं असणं इतकं महत्त्वाचं आहे, की आपली गाडी जर पुढे जाणार म्हणजे पंचशिलाचा भंग झाला, तर आपली गाडी पुढे जाणारच नाही. जर आपली गाडी आपल्या पुढे न्यायची असेल, या पंचशिलाचे आचरण अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जे म्हणजे बरेच या इतर धर्मामध्ये देवदासी प्रथा आपण पाहायला भेटतात, की जिथं व्यभिचार मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणजे अ, म्हणजे देवाशी लग्न सोडले जातात, मुलं सोडली जातात. परंतु त्याच्यासोबत पुढे काय होतं? म्हणजे त्यांच्यासोबतची जी खरं तर त्यांना आपण पवित्रता लाभली पाहिजे. परंतु आपण एक बघतो, की बाबा ल समाजामध्ये मात्र त्यांना कशा पद्धतीने बघितलं जातं, त्यांच्यासोबत काय घडतं. आपण तो मध्ये एक कुठला तो जुवा काहीतरी पिक्चर आला होता बघा मध्ये. आणि त्याच्या ह्याच गोष्टीवरती. तर त्याच्यातून आपण पाहिलं, की बाबा कशा पद्धतीने त्यांचं आयुष्य असतं. त्यांच्यासोबत काय-काय घडतं. तर थोडक्यात काय ते जे शिलाचरण आहे ना, ते धर्मामध्ये दुसऱ्या स्थानावरती आहे. परंतु भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये ना, असं करून चालत नाही. भगवान बुद्धांना आपल्याला प्रसन्न करण्यासाठी कुठल्यातरी प्राण्याचा बळी देण्याची गरज नाहीये. किंवा अशा भगवान बुद्धाच्या नावावरती किंवा धर्मावरती कोणाचा व्यभिचार करून चालत नाही. मादक पदार्थाचं सेवन केलं जात नाही. म्हणजे कोणत्याही अर्थाने या पंचशिलाचा भंग करून चालत नाही. कोणत्याही कारणाने, की बाबा एखादा सण आहे, एखादा उत्सव आहे म्हणून मी दारू पितोय किंवा एखाद्या प्राण्याचा बळी देतोय. तर असं करून चालत नाही. कारण भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये हा देव आणि ईश्वरच नाहीये. तर भगवान बाबासाहेबांनी ज्या बौद्ध धर्म जो स्वीकारला, हे स्वीकारण्यामध्ये हेच खूप काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या. त्यापैकी म्हणजे बाबासाहेबांनी काय पाहिलं होतं, की धम्म स्वीकारताना, की मला जो धम्म हवा आहे, त्या धम्मामध्ये काय हवंय? स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हवंय. आणि त्याचबरोबर काय हवंय, की ईश्वर हे नकोय. त्याच्याबरोबर कर्मकांड नकोय. त्या अंधश्रद्धा नको आहेत. तर अशा पद्धतीचा धम्म असेल तर तो मी धम्म स्वीकारेल आणि ह्याच गोष्टी ज्या हिंदू धर्मामध्ये त्याचे अनुभव घेतलेले होते बाबासाहेबांनी आणि म्हणूनच बाबासाहेबांनी ठरवलं, की बाबा मला असा धम्म हवा आहे, की ज्या धम्मामध्ये ह्या गोष्टी नसतील, ह्या धर्मामध्ये आहेत, की ज्याच्यामुळं माझ्या समाजाच्या, ह्या लोकांच्या एवढ्या पिढ्यानपिढ्या गुलामगिरीमध्ये गेल्या, अ, ह्याच्यामध्ये गेल्या. तर ह्या परत घडू नये आणि म्हणून अशा पद्धतीचा धम्म मला हवा आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी ते बघितलं, की मी जो धम्म स्वीकारेन, तर ह्या धम्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत. तर काय हवंय? तर त्या ठिकाणी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हवाय आणि त्याचबरोबर अंधश्रद्धा वगैरे नकोय, कर्मकांड वगैरे नकोय. तर अशा पद्धतीचा कोणता धर्म असेल, तर तो मला हवाय आणि मग आपल्याला माहिती आहे, की 21 वर्ष बाबासाहेबांनी अभ्यास करून हा बौद्ध धर्म स्वीकारला. या बौद्ध धर्मामध्ये काय पाहिलं बाबासाहेबांनी? की पंचशील पाहिली. बाबा जर माझ्या समाजाला खऱ्या अर्थाने जर त्यांची दशा आणि दिशा बदलायची असेल, तर हे भगवान बुद्धांनी सांगितलेली पंचशीलच खऱ्या अर्थाने माझ्या समाजाची दशा आणि दिशा बदलतील. अशी कुठली जादूची कांडी नाहीये, की जी मी फिरवली आणि माझा समाज सुधारला. असं होणार नाहीये. आणि म्हणून जर मला काय द्यायचं असेल माझ्या समाजाला, तर काय द्यायचं आहे, तर हे पंचशील माझ्या खऱ्या अर्थाने माझ्या समाजामध्ये बदल घडवतील, हा विश्वास बाबासाहेबांना होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा जो बौद्ध धर्म स्वीकारला, ह्या पंचशिलाच्या धरूनच म्हणजे हेच पंचशील आहेत, की ज्याच्यामुळे माझ्या समाजाला मध्ये मध्ये बदल घडणार आहे. आणि हे ओळखूनच बाबासाहेबांनी हा धर्म स्वीकारला. तर आपण हे जे पंचशील जे म्हणतोय, तर हे पंचशिलाचं आचरण बघा म्हणजे थोडक्यात काय, की धर्मामध्ये आपण त्याला बघतो, की माफी म्हणजे जर तुमच्याकडनं कोणते पापकृत्य घडलं या पद्धतीनं, तर त्याच्यावरती माफी आहे. म्हणजे तुम्हाला माफ केलं जातं. तुम्ही त्यामध्ये क्षमा मागितली जाते. पूजा-अर्चा केली, काय केलं, की त्याच्यामध्ये बाबा त्यातनं बाहेर पडता येतं. परंतु भगवान बुद्ध या धर्मामध्ये आहे ना, तुमच्याकडनं जर चूक झाली ना, तर तुम्हाला माफी नाहीये. म्हणजे बघा, जरी भगवान बुद्धांनी पंचशील जे सांगतात, तर असं म्हणत नाही भगवान बुद्ध, की तुम्हाला कंपल्सरी आहे, की बाबा भगवान बुद्ध म्हणतात, की तुम्ही प्रयत्न करा. या पंचशिलाच्या आचरणाचा प्रयत्न करा. परंतु असा प्रयत्न जरी असं म्हटलं आणि एखादा व्यक्ती म्हटला, की भगवान बुद्ध कुठं म्हणतात, की आपल्याला कंपल्शन नाहीये. भगवान बुद्ध म्हणतात, की प्रयत्न करा. पण मग प्रयत्नाच्या नावाखाली जर एखाद्याने व्यक्ती म्हटला, की बाबा केले तरी चालतं, तर मग समाज मात्र त्याला शिक्षा करतो. भगवान बुद्धांनी शिक्षा सांगितलेली नाही गृहस्थांना. परंतु समाजाने मात्र त्याला शिक्षा सांगितलेली आहे. आणि म्हणून समाजाचे कायदे जर आपण बघितले आपल्या देशाचे, तरी त्याच्यामध्ये हत्याला शिक्षा आहे, चोरीला शिक्षा आहे, व्यभिचाराला शिक्षा आहे, खोटं बोलून फसवणूक करण्याला शिक्षा आहे, मादक पदार्थ सेवन करण्याला शिक्षा आहे. आता ही जी शिक्षा आहे मादक पदार्थ सेवन, आता बऱ्याच ठिकाणी ते चालतं. पण त्याचे कंडिशन पण सांगितलेले आहेत आपल्याला, की ड्रायव्हिंग करताना चालत नाही किंवा तुम्हाला परवाना घ्यावा लागतो वेगवेगळ्या पद्धतीने. तर थोडक्यात काय तर जरी भगवंताने शिक्षा सांगितली नसली, तरी समाज मात्र अशा व्यक्तीला सोडत नाही. बघा, आपला एखादा मित्र आपल्याला जर माहिती असेल, की बाबा ह्याने चोरी केलेली आहे कधीतरी किंवा व्यभिचारासारखे काही कृत्य तो करतो. तर अशा व्यक्तीला आहे ना, आपण आपल्या घरी आणत नाही. आपण अशा व्यक्तीला आपल्यासोबत त्याच्यासोबत आपण जास्त मैत्री ठेवत नाही. त्याशी आपली जवळीक आपण त्याच्याशी वाढवत नाही. का वाढवत नाही? की बाबा ह्याची नजर बरोबर नाहीये. मग मी याला माझ्या घरी आणून काय करू? ह्याची ह्याची नजर बरोबर नसेल, तर माझ्या आई-बहिणीकडे पण तो कोणत्या नजरेने बघेल?
ही जी शंका असते ना, ही शंका माझ्या माणसाच्या मनामध्ये असते आणि म्हणून म्हणजेच काय, तर समाज म्हणजे जरी कायद्यापासून जरी तो वाचला, तरी समाज मात्र लक्षात ठेवतो, की बाबा हा कोण आहे? आणि त्यासोबत किती मैत्री ठेवायची आणि किती नाही ठेवायची, हे मात्र माणूस ठेवतो. लक्षात ठेवतो आणि त्या पद्धतीने तो त्याच्याशी व्यवहार करतो आणि खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी शिक्षाच आहे. जर तुम्हाला म्हणजे लोकांना जर मित्र भेटत नसतील चांगले अशा गोष्टींमुळे, तर मग त्याचं आयुष्य काय कोणत्या पद्धतीचं आयुष्य आहे? त्याच्यासोबत लक्ष व्यवस्थित व्यवहार करत नसतील. बघा लग्न समारंभामध्ये सुद्धा आपला एखादा नातेवाईक जर व्यसनी असेल, तर असा व्यसनी नातेवाईक जर असेल, तर अशा नातेवाईकाला आपण आहे ना लांब ठेवतो आपल्या कार्यक्रमापासून, की बाबा हा काहीतरी गोंधळ घालेल त्यापेक्षा ह्याला काय कर, कुठेतरी घेऊन जा. दुसऱ्या एखाद्या पाहुण्याला सांगतो, "बाबा ह्याला आहे ना घेऊन जा. आपला कार्यक्रम झाल्यानंतर ह्याला आण इकडं. तोपर्यंत ह्याला आणू नको." बऱ्याच वेळेला लग्न समारंभाची बैठकीचं जे असतं, तर त्यावेळेला देखील हा प्रश्न असतो, की बाबा ह्याला लांब ठेव. बऱ्याच वेळेला काही-काही ठिकाणी घडलेल्या गोष्टी आहेत, की ज्या म्हणजे ओळखीतल्या लोकांकडनं, की बाबा एखादा मुलीचं लग्न ठरतंय किंवा मुलाचं लग्न ठरतंय आणि बघायला वगैरे येणार आहेत. तर बाबा ह्याचा बाप म्हणजे पेटाड आहे, म्हणजे एकदम नशा-पाणी करणारा आहे. त्याला तो काय बोलेल आणि काय नाही बोलेल आपण सांगू शकत नाही. तर ह्याला ना पहिले त्या खोलीत डांबून ठेव आणि सगळं कार्यक्रम झाल्यानंतर त्याला बाहेर काढ. तर अशा पद्धतीने त्याच्याशी व्यवहार केला जातो. म्हणजेच काय, तर एखादा व्यक्ती जरी पंचशिलाचा भंग केला आणि तो कायद्यापासून जरी वाचला, तरी मात्र समाज मात्र त्याला सोडत नाही. समाज त्याला लक्षात ठेवतो आणि त्याला त्याची जी शिक्षा आहे त्या पद्धतीने तो त्याला शिक्षा देखील देतो. म्हणून आहे ना, हे जे पंचशील आहेत, म्हणजे थोडक्यात काय आहे, तर पंचशील माणसाला आहे ना देवपदापर्यंत नेतात. म्हणजेच म्हणून लोकं आहे ना, ह्या पंचशिलाचे आचरण करतात. या समाजाच्या भीतीने आचरण करतात. आहे ना, समाजाच्या भीतीने म्हणजे जसं आपण आता बोललो, की समाज शिक्षा करतो. जरी कायद्याकडनं जरी वाचला, तरी समाज मात्र शिक्षा करतो. तर हा समाजाच्या भीतीने बऱ्याच वेळेला ह्या शिलाचं आचरण केलं जातं. बऱ्याच वेळेला आपण समाजामध्ये बघतो, की लोकं जे चांगले वागतात, तर आपण त्यांना विचारलं, की "अरे वाह! एवढं" म्हणजे बऱ्याच वेळेला चर्चा होते ना मित्र-मित्रामध्ये, "बाबा तू एवढा चांगला वागतो, पीत नाही. अरे घे 2 घोट, घे 1 पॅक, काय काय प्रॉब्लेम आहे?" तो नाही म्हणतो, "नाही, नाही, 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 आमच्यात चालत नाही किंवा आम्ही करत नाही किंवा आम्ही असं करत नाही, तसं करत नाही." तर आपण हे विचारलं तर बाबा त्याला एकतर हीच शक्यता असते त्याच्यामध्ये किंवा समाज काय म्हणेल, कोण काय म्हणेल, हे एक. आणि अजून एक गोष्ट असते, की ती म्हणजे बाबा मला पापकृत्य करायची नाही. बघा हत्या करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे हे पापच आहे. हे लोकं आपण जे म्हणतो, की बाबा पापकृत्य करायचे नाही. तर हे पापकृत्य म्हणजे कोणते आहेत? तर हे पंचशीलचा भंग म्हणजे पाप आहे, की हत्या करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे, खोटे बोलणे, दारू वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी करणे. ते पापकृत्य आणि लोकं का करत नाहीत हे? की मला चांगलं वागायचंय, चांगलं राहायचंय, चांगलं बोलायचंय. अशा कुठल्या पद्धतीचं पाप करायचं नाही. कारण मला आहे ना स्वर्गात जायचंय. ही संकल्पना आपल्या समाज मनामध्ये आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते, की एखादा व्यक्ती चांगला जो वागतो ना, तो का वागतो? कारण त्याला स्वर्गात जायचं नरकात जायचं नाहीये. म्हणजेच काय? तर स्वर्गाचं आमिष आहे इथं. स्वर्गाचं आमिष आहे. परंतु त्याचबरोबर काय, की नरकाची भीती देखील आहे. आणि ह्या आमिष आणि ह्या भीतीमुळे लोकं चांगलं वागायचा प्रयत्न करतात. का तर बाबा मला नरकात जायचं नाही किंवा मला स्वर्गात जायचंय म्हणून मी चांगलं वागतो, चांगलं वागतो. जे काय तो धार्मिक आचरण जे करतो, तो कशासाठी करतो? तर ह्या गोष्टीसाठी करतो. बऱ्याच वेळेला लोकं असं म्हणतात, की बाबा आता म्हणजे आता ज्या पद्धतीने युग आता पुढे चाललेलं आहे, ज्या पद्धतीने सायन्स आणि शोध लागलेले आहेत. तर लोकं आता विचार करतात, बाबा अशा संकल्पना आता कोण बाळगत नाही. परंतु जर आपण दिवाळीसारखा सण जर पकडला आणि त्याच्यामध्ये जर आपण नरक चतुर्दशी जर बघितले, तर प्रत्येक घरामध्ये लोकं ते नरक चतुर्दशी जे आहे, तर ते कशासाठी, की बाबा नरकात स्थान नको म्हणून मी सकाळी उठेल आणि त्या पद्धतीने मी आचरण करेल. तर लोकं अजूनही ही संकल्पना बाळगतात, की बाबा मला नरकात जायचं नाही. नरकाची भीती अजूनही आहे लोकांमध्ये आणि म्हणूनच लोकं काय करतात, की चांगला वागायचा प्रयत्न करतात. तर बघा एक कथा आहे. त्या कथेने आपण थोडक्यात समजून घेऊयात, की एका चर्चमध्ये ना एक फादर असतात. एका चर्चमध्ये आणि हे जे फादर आहेत, तर ते फादर प्रवचन करत असतात आणि प्रवचन करत असताना ते एक स्टेटमेंट करतात. फादर म्हणतात, की बघा ज्याची प्रभू येशूंवरती श्रद्धा आहे, ज्याची प्रभू येशूवरती श्रद्धा आहे आणि तो या शिलाचं आचरण करतो, शिलांचं आचरण करतो, तर हा व्यक्ती स्वर्गात जातो. तर असं स्टेटमेंट करतात आणि मग नंतर प्रवचन झाल्यानंतर ते विचारतात समोर बसलेल्या लोकांना, की बाबा कोणाची काही शंका प्रश्न असेल तर विचारा. तर समोर एक वैचारिक व्यक्ती बसलेला असतो. तो म्हणतो हात वर करतो म्हणतो, फादर माझा एक प्रश्न आहे." तर फादर म्हणतात, की "हां, विचारा." म्हणतात, "काय प्रश्न आहे?" तो म्हणतो, की "तुम्ही जे बोललात, की बाबा ज्याची प्रभू येशूंवरती श्रद्धा आहे आणि तो शिलाचं आचरण करतो, तर असा व्यक्ती कुठं जाईल? तर स्वर्गात जाईल." माझा प्रश्न असा आहे, की जर एखादा व्यक्ती प्रभू येशूंवरती श्रद्धा ठेवतो, परंतु शिलाचं आचरण करत नाही, या शिलांचं आचरण करत नाही, तर असा व्यक्ती कुठे जाईल? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे, की जर एखादा व्यक्ती प्रभू येशूवरती श्रद्धा ठेवत नाही,
परंतु शिलाचं आचरण मात्र करतो. असा व्यक्ती कुठे जाईल? तर हे ऐकल्यानंतर फादर विचार करतात आणि फादर विचार करतात आणि म्हणतात, की "अरे, जर मी असं म्हणालो, की प्रभू येशूंवरती श्रद्धा असणं आवश्यक आहे, शिलाचारण नाही केलं तरी चालेल, तर मात्र समाजामध्ये अराजकता माजेल. म्हणजे हत्या करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे, हे जे काही गोष्टी आहेत, हे जे पापकृत्य आहेत, तर ह्या पापकृत्याला खतपाणी घातल्यासारखं होईल. लोकं त्याला म्हणजे सर्रासपणे करतील. त्याचं कुठलाही तारतम्य बाळगणार नाही आणि समाजामध्ये सगळीकडे अनागोंदी माजल्यासारखी होईल, की कोणी काहीही करतंय. तर असं असं म्हणून चालणार नाही. मग दुसरा विचार करतात, की सलाचरण तर महत्वाचं आहे. पण मग मी ज्या प्रभू येशूंचं महत्त्व सांगायला इथं उभा आहे आणि जर मी असं म्हणालो, की बाबा प्रभू येशूंवरती श्रद्धा नाही ठेवली तरी चालेल. तर मग मी ह्या म्हणजे मी जे इथे उभा राहिलो, मग त्याला काय अर्थ राहणार? त्याला देखील अर्थ राहणार नाही. मग फादर मनातल्या मनात हा जो विचार करतात, मग म्हणतात, की "बाबा तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, ते मी पुढच्या रविवारी मी तुम्हाला देईन." असं म्हणतात. तर समोरचा जो व्यक्ती असतो म्हणतो, "ठीक आहे फादर, मी पुढच्या रविवारी उत्तर ऐकण्यासाठी येईन." फादर म्हणतात, "ठीक आहे." निरोप घेतात आणि सगळं ते झाल्यानंतर फादर मनातल्या मनात विचार करतात. काय म्हटलं, "तो प्रश्न खरंच महत्त्वाचा आहे." काही वेळ विचार केल्यानंतर मग ठरवतात, की बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. 1 दिवस जातो, 2 दिवस जातात, 3 दिवस जातात आणि फादर मग आपल्या कामामध्ये पण अडकतात. मग अजून 1-2 दिवस जातात. मग शनिवार येतो. शनिवार आल्यानंतर मात्र फादरला परत हे होतं, की अरे वाटलं उद्या आपल्याला प्रवचन करायचं आहे आणि त्या व्यक्तीला आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तो व्यक्ती नक्कीच आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी येणार आहे. आणि मग फादर म्हणतात, की बाबा त्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं? आणि विचार करता फादर झोपी जातात. आता फादर झोपी गेल्यानंतर आपण म्हणतो ना, की "मनी वसे ते स्वप्नी दिसे." म्हणजे काय, जे आपल्या मनात असतं ना, तर ते आपल्या स्वप्नात दिसतं. तर अगदी तसंच होतं, की हे जे फादर आहेत, ते विचार करता त्या प्रश्नाच्या उत्तराचा विचार करता झोपी जातात. आणि झोपी गेल्यानंतर मग त्या झोपेमध्ये मात्र त्यांना एक स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये ते एका स्टेशनवर उभे असतात. आता या स्टेशनवर उभे असल्यानंतर ते फादर म्हणतात, ते विचार करतात, "बाबा कुठलं स्टेशन काय बघतात आणि तेवढ्यात त्यांच्यासमोर एक ट्रेन येते. त्या ट्रेनवरती लिहिलेलं असतं स्वर्ग. फादर म्हणतात, "अरे वाह!" म्हटलं, की "स्वर्ग लिहिलंय म्हणजे ट्रेन स्वर्गाकडे जाते." फादर म्हणतात, "चला स्वर्ग काय बघूयात." आणि ते फादर त्या ट्रेनमध्ये बसतात. ट्रेन पुढे जाते. पुढची काही वेळाने त्या एका स्टेशनला थांबते. त्या स्टेशनवर लिहिलेलं असतं स्वर्ग. फादर म्हणतात, की "अरे वाह!" म्हटलं, की "मला म्हणजे स्वर्ग म्हणजे स्टेशन आलं. आता आपण स्वर्ग काय ते बघूयात." ते फादर तिथे उतरतात. स्वर्गाकडे बाण बघून चालायला लागतात. पुढे जातात. मग तिथं एक दरवाजा असतो खूप मोठा. मग दरवाजा उघडला जातो. मग फादर आतमध्ये जातात. की "अरे बापरे! एवढा मोठा म्हणजे स्वर्ग आपण काय ऐकलं होतं. तर आपण खरंच आता स्वर्ग बघतोय डोळ्यांनी." आणि मग फादर पुढे जातात. आणि पुढे गेल्यानंतर मग त्यांना काही लोकं दिसतात, काही साधू मंडळी दिसतात, की ज्यांनी स्वतःला आपल्या जमिनीमध्ये गाडून ठेवलेलं आहे. अर्धं आपलं गाडलेलं आहे. काही काही साधू मंडळी आहेत, की जे डोक्यावर उभे आहेत. काही साधू मंडळी आहेत, की जे एका पायावरती उभे आहेत. तर अशा पद्धतीने त्यांना एक वातावरण तिथं पाहायला भेटतं. कोण कशामध्ये मग्न आहे, कोण नामजपमध्ये आहे. तर अशा पद्धतीचं वातावरण बघत असताना ते पुढे जातात आणि ते बघतात, की अरे म्हटलं स्वर्ग हा असा कसा स्वर्ग आहे? आपण काय ऐकलं होतं स्वर्ग, की स्वर्गामध्ये काय असतं? स्वर्गामध्ये मधुर संगीत असतं. स्वर्गामध्ये नाचणाऱ्या अप्सरा असतात. मदिराची नदी असते. तिथे एक कल्पवृक्ष असतो, की ज्याला आपण जे मागेल तो ते आपल्याला देत असतो. तर अशा पद्धतीचं वातावरण ह्या फादरने ऐकलेलं असतं. परंतु इथं तसं फादरला या स्वर्गामध्ये असं काहीच दिसत नाही. स्वर्गामध्ये सगळीकडे उदास वातावरण दिसलेलं असतं. कुठं काय मधुर संगीत नाहीये, सुगंध नाही, दरवळणारा सुगंध नाहीये, कल्पवृक्ष असं काही नाहीये. मग यार असा कसला स्वर्ग आहे म्हटले. मी तर काय कल्पना केल्या होत्या स्वर्गाची, की स्वर्ग कसा असतो, काय असतो आणि म्हटलं इथं तर तसं काहीच दिसत नाही. फादर नाराज होतात आणि पुन्हा आपल्या स्टेशनवर येऊन तिथं थांबतात. विचार करत असतात तेवढ्यात एक ट्रेन येते आणि त्या ट्रेनवर लिहिलेलं असतं नर्क. आता फादर बघतात. अरे म्हटलं, "आपण स्वर्ग तर बघितला, नरकाची ट्रेन दिसते" म्हटलं. "नर्क काय आपण ते बघायला पाहिजे." परत फादर त्या ट्रेनमध्ये बसतात. ट्रेन पुढे सरकते, पुढे जाते आणि काही वेळाने एका स्टेशनवर थांबते. त्या स्टेशनवर लिहिलेलं असतं नरक. मग फादर म्हणतात, "चला आपलं स्टेशन आलंय." फादर उतरतात. नरकाकडे बाण बघून तिकडे चालायला लागतात आणि पुढे गेल्यानंतर मग त्यांना एक भला मोठा दरवाजा ओपन होतो. आतमध्ये जातात आणि बघतात तर काय, की एक मधुर संगीत त्यांच्या कानावरती पडतं. मधुर संगीत ऐकल्यानंतर ते म्हटले, "अरे," म्हटलं, "एवढं म्हणजे एवढं मधुर संगीत, सुगंध सगळीकडे दरवळतोय." हे बघून त्यांना आश्चर्य वाटतं. अरे, म्हटलं, "नरकामध्ये असं कसं काय?" मग पुढे जातात. तर त्यांना दिसतं की रांगोळ्या वगैरे टाकलेल्या आहेत, दिवे वगैरे लावलेले आहेत, सजावट वगैरे केलेली आहे. असं त्यांनी वातावरण बघून ते आश्चर्यचकित होतात.
ते म्हणतात, की "अरे," म्हटलं, "मी स्वर्ग कसं ऐकलंय?" की स्वर्गामध्ये ना, जे पाप केलेले लोकं ते नरकामध्ये आणि त्यांना मग चाबकाचे फटके मारतायत. त्यांना त्या कढईमध्ये तळतायत. त्यांना उभं त्या ह्याच्याने करवतीने उभं चिरतायत वगैरे आणि सगळीकडं काय त्या ह्याचा आवाज, किंचाळ्या आवाज, ह्याचा त्याचा आवाज, असा सगळा नरक नाही का? भयानक दृश्य नरकाचं. हे सगळं आपण ऐकलेलं असतं. तर फादर म्हणणार आहे म्हटलं, "इथं तर नरकामध्ये असं काहीच नाहीये. नरकामध्ये आपण काय बघतो? तो मधुर संगीत वाजतंय, सुगंध सगळीकडे दरवळतोय, रांगोळ्या टाकलेल्या आहेत, दिवे लावलेले आहेत, सगळीकडे सजावट आहे. लोकांची घाई आहे तिथं. असलेल्या लोकांची खूप घाई तिथं चालू आहे. प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे." हे सगळं बघून फादर मग एका माणसाला थांबवतात आणि त्याला म्हणतात, की "अरे बाबा, इथं काय आहे?" म्हणले. मी म्हटलं, "नरक कसं असतं?" म्हटलं, "नरक हा नरकच आहे का?" तो व्यक्ती म्हणतो, "हां," म्हणे, "हा नरकच आहे." म्हणलं, "मग इथे असं काय आहे, की आज एवढं नाही का सुरू आहे, तयारी वगैरे एवढी झालेली आहे." तर तो व्यक्ती म्हणतो, की "आज आमच्याकडे आहे ना, बुद्ध पुरुष येणार आहेत." हा बुद्ध पुरुष शब्द ऐकल्या-ऐकल्या ह्या फादरची झोप उडते. ते जागे होतात रात्रीतनं. आणि मग त्यांना कळतं, की त्यांना त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा ते प्रवचन असतं, त्या प्रवचनामध्ये येतात. प्रवचन झाल्यानंतर तो व्यक्ती उभा राहतो, की "मी काल प्रश्न विचारला होता." तेव्हा फादर म्हणतात, की "हो," म्हणतात. म्हणतात, "बघा, की आपली श्रद्धा कोणावर आहे किंवा काय आहे, हे महत्त्वाचं नसून आपण शिलाचे आचरण करणं मात्र प्रत्येकाला बंधनकारक असलं पाहिजे." म्हणजे शिलाचरणाला पर्याय नाही. अशा पद्धतीने ते फादर तिथे उत्तर देतात. म्हणजेच काय, की बुद्ध पुरुष येणार म्हणजे काय, की बाबा ज्याने आयुष्यभर या शिलांचं आचरण केलेलं आहे, कोणत्या प्रकारचं पाप केलेलं, कृत्य केलेलं नाही, असा पुरुष म्हणजे हा शिलाचरण करणारा व्यक्ती. तर हा म्हणजेच काय, तर जो शिलाचरण करतो ना, तो जिथं जाईल तिथं स्वर्ग निर्माण करतो. आता हे स्वर्ग आणि नरक हे खरं तर अशी काल्पनिक गोष्टी आहेत. अशा काही कुठल्या स्वर्ग किंवा नरक नसतो. परंतु जो व्यक्ती या शिलाचं आचरण करतो ना, तो व्यक्ती जिथं जाईल ना, तिथं तो स्वर्ग निर्माण करतो. बघा ना, विचार करा, की एखादा व्यक्ती, की ज्याने कोणत्या पद्धतीचं पापकृत्य केलेलं नाही, तर असा व्यक्ती जिथं जाईल तिथं त्याच्यामुळं एक प्रसन्न वातावरण निर्माण होईल. आणि या प्रसन्न वातावरण निर्माण करण्याचं काम कशामुळे होईल? त्या पंचशीलच्या आचरणामुळे होईल. त्या शिलाचं आचरण करणारा जो व्यक्ती ना, जिथं जाईल तिथं स्वर्ग निर्माण करतो. असा कुठल्या कल्पनेतला स्वर्ग किंवा कल्पनेतला नरक असं काही नाहीये. हे सगळे काल्पनिक आहे. परंतु आपण जे स्वर्गाचं वातावरण म्हणतो ना, ते खऱ्या अर्थाने सुखाचं, समाधानाचं वातावरण आपल्याला आपल्या बाजूला निर्माण करायचं असेल, तर मात्र या पंचशीलाचे आचरण करणं आवश्यक आहे. असा व्यक्ती जिथं जाईल तिथं तो हा स्वर्ग हा निर्माण करतो. म्हणजेच काय अ, आपण म्हणजे ज्या पद्धतीने आपण आपल्या वस्ती पातळीवरती बघतो बघा, की आपल्या वस्ती पातळीवर आपल्याला पाहायला मिळतं, की आपली तरुण पिढी काय करते सध्या, की आपली तरुण पिढी दारूच्या नशेमध्ये आहे, दारूच्या व्यसनामध्ये अडकलेली आहे. वेगवेगळ्या अपराधांमध्ये अडकलेली आहे, व्यभिचारासारख्या प्रकरणामध्ये अडकलेली आहे. आपण जर आपल्या तरुणांकडे बघितलं आज आम्ही पुण्यामध्ये राहतो. पुण्यामध्ये असंख्य झोपडपट्टी आणि इथं वस्ती आहे. त्या वस्तींमध्ये कशा पद्धतीने मुलं राहतात, त्यांचं आचरण कसं पद्धतीचं आहे, हे जर बघितलं तर खरंच आपल्याला चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आपल्याला पाहायला भेटलं, की बाबा आपली जी युवा पिढी आहे, ती कशा पद्धतीने भरकटतीये. हे जर बघितलं, त्या पंचशीलाची गरज किती मोठी आहे, किती महत्त्वाची आहे, हे आपल्याला इथं पाहायला भेटेल. आणि म्हणून जर आपल्या इथं वातावरण जर बदलायचं असेल ना, बघा हे जे स्वर्गाचं वातावरण फक्त बंगला किंवा गाडीमध्ये नाहीये. तर कशामध्ये? तर सुख. मग सुख म्हणजे काय? तर सुख आणि समाधान आपण जे म्हणतो. बाबा आपल्यावरती कोणत्या पद्धतीचे अपराध असू नये. आपलं जे आचरण आहे ते शुद्ध असावं. तर अशा पद्धतीचं जर आचरण असेल, ज्या घरातला युवक हा आपला नोकरी-पाणी करतोय, शिक्षण घेतोय व्यवस्थित, त्याला कोणत्या पद्धतीचं व्यसन नाहीये. तो कोणत्या पद्धतीचं पापकृत्य करत नाहीये. त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचे अपराध नाहीयेत. तर असा व्यक्ती, असा तरुण हा नक्कीच प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकेल. आणि अशा प्रगतीचं वातावरण म्हणजे बघा ना, वस्ती पातळीवर जर एखादा व्यक्ती राहत असेल, एखादा युवक राहत असेल आणि असा युवक जर आपल्याला पाहायला भेटतं कधी-कधी, की बाबा तो अमुक-अमुक परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. यू-पी-एस-सी सारख्या परीक्षेमध्ये पास झाला, एम-पी-एस-सी सारख्या परीक्षेमध्ये पास झाला. अमुक-अमुक पोलीस भरतीची परीक्षा पास केली. तर आपल्याला किती आनंद होतो. का होतो? कारण तो वस्ती पातळीवरती इतर तरुणांमध्ये जे इतर तरुणांनी केलं नाही, ते मात्र त्यांनी केलं. त्यांनी काय केलं? कारण तो इतर गुन्ह्यांमध्ये तो अडकला नाही. आणि मग अशा घरामध्ये आपल्याला सुख पाहायला मिळतं, की जिथं स्वप्न पूर्ण होतात त्यांची, त्यांचे ठरवलेले ध्येय पूर्ण होतात. ते कधी होतील? जर त्यांनी त्याच्याकडनं पंचशिलाचा भंग झाला नाही, तर होतील. पंचशिलाचा जर भंग झाला, तर त्यामागे काय होईल? की ह्या पोलिसांचा ससेमिरा लागेल. समाज त्यासोबत मैत्री करणार आहे. म्हणजेच काय? तर त्याची वाटचाल आपोआपच ह्या दुःखाकडे, या त्रासाकडे त्याची वाटचाल सुरू होते आणि मग तिथं आपल्याला हे सगळ्या पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतं. भांडणातणाचं. तर म्हणून जर स्वर्गासारखं वातावरण निर्माण करायचं असेल, त्या पंचशिलाची जोड आपल्या आचरणाला, आपल्या जीवनामध्ये
आपण जे काही कृत्य करतो, आपण जे काही कामं करतो, त्याला ह्या 25ला जोड असणं अतिशय आवश्यक आहे. बाबासाहेब देखील बघा, बाबासाहेबांना देखील जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला, तर बाबासाहेबांचं तर हेच म्हणणं होतं, की हा जो महारवाडा आहे ना, या महारवाड्याचा खऱ्या अर्थाने जर बौद्ध वाडा करायची ताकद जर कशामध्ये असतं, तर या पंचशिलामध्ये. महारवाड्याचा बौद्ध वाडा म्हणजे काय? महारवाडा कसा होता बघा, कुस्सा बाहेर होता. गावाच्या सगळ्या शेवटी, की जिथं इतर समाजाचे काय हागणदारी तिथं आमची वतनदारी असल्यासारखं जे आपण जे म्हणतो, की एकतर गावाच्या बाहेर त्यांना कुठलाही उद्योगधंदा नाही, कोणता व्यवसाय करण्याचा अधिकार नाही, शिक्षणाचा अधिकार नाही. म्हणजेच काय, तर बाबा पैसा कमवण्याचा जर अधिकार नसेल, तर बाबा पैशामुळे जे आपल्या गरजा पूर्ण करायच्या असतात, तर त्यांना आपल्या गरजा पूर्ण करता येत. शिक्षणच नाही म्हटलं तर कुठल्या नोकरी-पाणी करता येणार नाही. म्हणजे शिक्षण नाही, नोकरी नाही, व्यवसाय करायचा काही नाही, पैसा कमवण्याचा अधिकार नाही, चांगलं राहण्याचा अधिकार नाही, चांगलं बोलण्याचा अधिकार नाही, चांगलं खाण्याचा अधिकार नाही, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, स्वच्छ पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. तर मग अशा ह्याच्यामुळं काय झालं, की ते एकतर त्यांचे हे झालंच. परंतु त्याचबरोबर म्हणजे असा हा महाल होता, की जिथं मग ह्यांचं खाण्याच्या पद्धती कशा होत्या, त्यांच्या राहण्याच्या पद्धती जसं की घाण खाणं, घाण बोलणं, घाण वागणं आणि ह्याच्यामुळं लोकांचा ते लोकं त्यांना पहिलेच दूर करत होते. तर अशामुळं हे वातावरण जर चेंज करायचं असेल, तर हे पंचशिलाच्या आचरणामुळे होईल, हा विश्वास बाबासाहेबांना होता, की हा महारवाड्याचा बौद्ध वाडा म्हणजे काय? तर जिथे या पंचशिलाचं आचरण करणारे लोकं राहतात. तर अशा लोकं जिथं आहेत, तर असा असा समाज म्हणजे हा खऱ्या अर्थाने बौद्ध वाडा करायचं काम हे पंचशील करतील हे बाबासाहेबांना अपेक्षित आहे, की बाबा माझा समाज या पंचशीलचं आचरण करेल आणि खऱ्या अर्थाने आपली प्रगती करून घेईल. खऱ्या अर्थाने त्याला माणुसकीचे अधिकार कधी मिळतील? जर तो अशा पद्धतीने पंचशीलचं आचरण करणारा असेल, तर त्याला ह्या खऱ्या अर्थाने माणुसकीचे अधिकार मिळतील. आणि म्हणून बाबासाहेब आपल्याला हे पंचशील बाबांना धम्म देतात. एका एक छोट्या घटनेने आपण समजून घेऊयात आणि हा विषय आपण थांबवूयात बघा, की एका वस्तीमध्ये एक कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये तिथले जे मंडळ होतं, त्या मंडळाने ठरवलं, की बाबा आपण पुस्तक वाटपाचा कार्यक्रम ठेवूयात. आपलं शिक्षण घेणारे आपल्या वस्तीमध्ये जी मुलं आहेत, त्यांना काहीतरी मदत होईल. आपण नेहमीच डी वगैरे लावतो, तर तो डी-जेमधून काही प्रगती होत नाही. तर आपण पुस्तक वाटपाचा कार्यक्रम ठेवूयात, जेणेकरून आपले जे गोरगरीब मुलं आहेत, त्यांना काहीतरी मदत होईल आणि मदतीसाठी मग ते वेगवेगळे कॉन्ट्रिब्युशन करतात. त्याच्या लक्षात येतं, किंवा आपण जे पैसे गोळा केले त्याच्यामध्ये काय होणार नाही. जयंतीचा कार्यक्रम आहे, आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचा आहे. मग ते ठरवलं की बाबा आपण काय करायचं? मग त्यातला एक जण म्हणतो, "बाबा आमचे एक शेठ आहेत. त्या शेठकडे जर गेलो, ते मात्र आपली नक्कीच मदत करतील." मग ते त्या ठरावाने जातात. त्या शेठला सांगतात, की "असं-असं आहे बाबा आमच्या मनामध्ये नाही का, असं-असं करायचं. जर तुमच्याकडनं काही देणगी मिळाली तर बरं होईल." तर शेठला पण आयडिया आवडते, की बाबा गोरगरीब म्हणजे आपल्या वस्ती पातळीवरची मुलं एवढा चांगला विचार करतायत. मुलांच्या शिक्षणाचा विचार करतायत आणि हे ऐकून मग ते ठरवलं, की बाबा एक मोठी देणगी ते तिथं देतात. त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो, "अरे," म्हटलं, "एवढी मोठी देणगी म्हणजे ह्यांच्या देणगीमध्येच आपला अख्खा सगळा कार्यक्रम होईल." मग हा विचार करून ते मुलं ठरवतात, की बाबा हे जे आहेत साहेब, त्या साहेबांकडनंच आपण काय करूयात, पुस्तक वाटपाचा कार्यक्रम करूयात. मग असं ठरल्यावर त्यांना सांगतात. मग ते पण होतात आनंदाने, "ठीक आहे," म्हणतात, "मी येतो नाही का तुमच्याकडे." आणि मग ठरल्याप्रमाणे त्या दिवशी कार्यक्रमाच्या दिवशी ते येतात. आता वस्ती असते, छोटे रस्ते असतात आणि त्यामुळं हे जे आहेत व्यक्ती, तर यांची एक आलिशान गाडी आलिशान गाडी ते वस्तीच्या बाहेर उभी करतात. आणि आलिशान गाडी बसची बाहेर उभी करून मग ते आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जातात. त्यांचा ड्रायव्हर असतो. ड्रायव्हरचे व्हाईट कपडे, व्हाईट कॅप, आपण म्हणतो ना कॅप्टन. तर अगदी तशा पद्धतीने एकदम इस्त्री केलेले कपडे आणि हे एकदम पॉश राहणारा ड्रायव्हर. तो तिथं गाडीपाशी उभा राहतो गाडीची काळजी घेण्यासाठी. आणि त्या गाडीमध्ये त्या मालकाचं एक कुत्रं त्या गाडीमध्ये बसलेलं असतं मागच्या सीटवर. छान पद्धतीने आणि कार्यक्रम एका बाजूला सुरू होतो आणि एका बाजूला या वस्तीमध्ये तिथं ती सगळी कार बघण्यासाठी गर्दी झालेली असते, की बाबा एवढी मोठी गाडी नाही का वस्तीमध्ये आलेली. तर लोकांची तिथं गर्दी म्हणजे काय-काय पोरांची बघायला लागलेत कारकडं नाही का असं-तसं. आणि मग त्यातले काही-काही लोकं जे येतायत, कोण आरशामध्ये बघतंय, कोण काचेमध्ये बघतंय. अशा पद्धतीने एक मुलगा काय करतोय, छोटंसं एक पोरगं, तसं येतं आणि पळत-पळत जात-जात त्या कारला असा हात लावून जातं. आता एवढी मोठी पॉश गार्ड आपल्याकडे आली बाबा, तर हात लावायचा तो त्याला इच्छा होते आणि मग तो त्या कारला हात लावून जातो, पळून जातो. आणि तो ड्रायव्हर लगेच येतो. तो त्या दरवाजा उघडून एक कापड काढतो आणि त्याने जिथं हात लावलाय, तिथं लगेच तो पुसायला लागतो. आता हे सगळं आहे ना, तिथं बाजूला थांबलेला एक मुलगा हे सगळं बघत असतो. जरा यंग असा मुलगा तो बघतो आणि त्याला हे आवडत नाही. तो म्हणतो, "राव, की त्या गाडीमध्ये कुत्रं बसलंय, ते ह्याला चालतंय. त्याचा ह्याला काही प्रॉब्लेम नाही. परंतु आमच्या वस्तीतलं एक पोरगं फक्त त्याने बोट लावलंय, तर मात्र हे लगेच नाही का कापड घेऊन आलाय. त्याला ते आवडत नाही." तो त्याला विचारतो, "अरे," म्हटलं, "तू असं काय केलं?" म्हटलं, "तुला ते कुत्रं चालतं," म्हटलं, "गाडीत बसलेलं." म्हटलं, "तू ते पोरगं आलं, त्याने फक्त एक बोट लावलं, तर तू लगेच कापड घेऊन निघाला," म्हटलं.
म्हणजे एवढं हे आहे का म्हणजे नाही का आमचं. तो म्हणतो, "बघ," म्हणतो, "राग मानू नको," म्हणतो, "मी पण तुमच्यासारखं वस्तीत राहणारा आहे. साहेबांकडे नोकरी करतोय, म्हणून माझ्याकडे पॉश कपडे आणि असं सगळं काही आहे." म्हटलं, "आपल्या वस्तीमधली जी मुलं आहेत ना," म्हटले, "त्यांच्या आपल्याला माहिती आहे, की कसं आहे, की त्यांचं जे वागणं बोलणं म्हणजे त्यांना कसं वागायचं, चांगलं काय, वाईट काय, हे काही कळत नाही," म्हटलं. "तर त्यामुळं," म्हटलं, "ते असं करतात. परंतु मी इथं नोकरीला आहे," म्हटलं. "एवढ्या महागाच्या गाडीला एक बोट लावल्यानंतर त्याचं काही नुकसान होणार असेल, तर म्हटलं त्याचं भरपाई म्हटलं मग कसं काय करायचं आणि मग माझ्यावरती मला साहेब मला विचारणार." तर म्हटलं, "आणि ते जे कुत्रं आहे ना," म्हटलं, "तर त्या कुत्र्याचं काय," म्हटलं, "माहिती आहे का? ते कुत्रं जरी असलं ना," म्हटलं, "जनावर जरी असलं, तरी सुद्धा त्याला माहिती आहे, की ते सीटवर बाबा ते सीट आपल्याकडनं फाटणार नाही, अशा पद्धतीने ते उड्या मार म्हणजे अशा पद्धतीने ते उड्या मारतं. अशा पद्धतीने ते बसतं. त्याला शी-सू कुठं करायची हे त्याला माहिती आहे. त्याला ते कसं सांगायचं हे पण माहिती आहे. त्याला कसं खायचं ते पण माहिती आहे. म्हणून ते तिथं आहे." हे पाहिल्यानंतर मग आता त्या तरुणाला कळतं, की अरे, म्हणजे जो नियमाने राहतो, नियमाने वागतो, तर त्याला म्हणजे तो जनावर जरी असला, तरी सुद्धा त्याला माणसापेक्षा जास्त किंमत मिळते. परंतु जर माणूस जर असेल आणि त्याला जर नियमाने तो वागणार नसेल, तो पाहिजे तसं वागणार नसेल, पाहिजे तसं राहणार असेल, पाहिजे तसं बोलणार असेल, तर मात्र मग त्याला माणसासारखी किंमत मिळत नाही. तो जनावराच्या पाठीवर जातो. म्हणजेच काय, हे पंचशिला जे आहेत ना, बाबासाहेबांना या महारवाड्याचा जो बौद्ध वाडा जो करायचा आहे ना, तर त्यासाठी ह्यासाठीच की बाबा माणुसकीचे अधिकार जर तुम्हाला मिळवायचे असेल, माणूस म्हणून जर तुम्हाला जगायचं असेल ना, माणूस म्हणून जर तुम्हाला किंमत हवी असेल ना, तर तुम्हाला हे पंचशिलाचं आचरण करणं अतिशय आवश्यक आहे. तरच तुम्हाला माणूस म्हणून किंमत मिळेल आणि माणुसकीचे अधिकार तुम्हाला घेता येतील. म्हणून हे पंचशील म्हणजे हा ह्या बौद्ध धर्माचा एक पाया आहे, फक्त पाया, की म्हणजे आपण बालवाडी म्हणतो अगदी तसं आहे. परंतु हे जरी आपण असं म्हटलं तरी सुद्धा ते सोपं पण नाहीये तेवढं. आपण जे मूर्तिकाराची कथा बघितली, की छन्नी हातोडीचे घाव सोसल्याशिवाय त्याला देव पण लाभत नाही. अगदी तसं आहे. या पंचशिलाच्या आचरणाचे घाव घेतल्याशिवाय आपल्याला या माणूस म्हणजे एक माणूस म्हणून आपल्याला किंमत प्राप्त होणार नाही. आणि जर हे मिळवायचं असेल त्या पंचशिलाच्या आचरणाशिवाय त्याला पर्याय नाही. म्हणून भगवान बुद्धांची जी पंचशील आहे, हे समजून घेणं, त्याचं आचरण करणं अतिशय आवश्यक आहे. अ, आपली समाजाची आता जर दशा-दिशा बघितली, वस्ती पातळीवरती बऱ्याच ठिकाणी जर आपण बौद्ध धर्माचं आचरण आपण कसं करतो? असा जर प्रश्न विचारला, तर आपल्याला खरं निराशाजनक अशी उत्तरं मिळतील, की काय करायचं बाबा आचरण? मग आचरण त्याचा प्रश्न समोरच्याला खरं तर मग माहितीच नसतं, की बाबा सुरुवात कशी करावी? काय करावी? म्हणून आपण खूप बेसिक पद्धतीने आपण समजून घेतलं, की सगळ्यात पहिल्यांदा तर श्रद्धा असणं आवश्यक आहे, की बाबासाहेबांवरती आणि भगवान बुद्धांवरती श्रद्धा म्हणजे खूपच बेसिक आहे, की ती श्रद्धा असणं आवश्यक आहे. आपण आपल्या देशावरती श्रद्धा कशी व्यक्त करतो? तर सावधानमध्ये उभं राहतो, राष्ट्रगान म्हणतो, राष्ट्रगीताला आपण सावधानमध्ये उभं राहतो, प्रतिज्ञा म्हणतो. देशाचे जे काही कायदे असतील, जे काही कायदे आहेत, तर त्याचं आपण आचरण करतो. अशा पद्धतीने आपण आपली देशावरची श्रद्धा व्यक्त करतो. तर अगदी तसंच, की मी जर बौद्ध आहे, तर बौद्ध म्हणून माझी जी श्रद्धा आहे, भगवान बुद्धांवरती, बाबासाहेबांवरती, तर श्रद्धा कशी व्यक्त होईल? तर बौद्ध धर्माच्या आचरणाने, त्याच्या आचरणाने व्यक्त होईल. तर सगळ्यात दुसरी स्टेप आपण बघितली, की बाबा बौद्ध उपासक 1 मिनिटं लागतो फक्त, की त्रिरत्नांना त्रिवार पंचांग वंदन करणे. पंचांग वंदन म्हणजे 5 अंगांनी केलेलं वंदन. बाबा 1 कपाळ, 2 कोपर हाताचे आणि 2 गुडघे टेकून केलेलं वंदन म्हणजे पंचांग वंदन. असं त्रिवार पंचांग वंदन करणे. श्रद्धेला कृतीची जोड आहे. खूप छोटी म्हणजे असं खूप मोठं अवघड नाहीये, रॉकेट सायन्स नाहीये, की त्याला खूप कठीण आहे. तर छोटीशी अशी केली, की आपण लगेच गृहस्थाचे उपासक होतो. उपासकाचे शीलवान उपासक हे जे ध्येय आहे आपलं, शीलवान उपासक बनणे, हे ध्येय जर गाठायचं असेल, तर भगवान बुद्धांनी सांगितलं पंचशीलाचं काटेकोर आचरण करण्याचा प्रयत्न करणं, हे आपलं प्राथमिक कर्तव्य असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण ह्या पंचशिलाची एक ओळख, एक महत्त्व आपण आज समजून घेतलेलं. तर कोणते पंचशील आहेत? पहिलं म्हणजे पानातिपाता विरमणी सिक्कापदं समादियामि, म्हणजे मी कोणत्या प्राणी मात्राची हत्या करणार नाही, अशी शिकवण ग्रहण करतो. दुसरं अदिन्ना दान विरमणी सिक्कापदं समादियामि, म्हणजे मी न दिलेलं दान घेणार नाही, अशी शिकवण ग्रहण करतो. म्हणजेच काय तर मी आपल्या सामान्य भाषेमध्ये, की मी चोरी करणार नाही, अशी शिकवण ग्रहण करतो. तिसरं कामेषु मिच्छाचारा विरमणी सिक्कापदं समादियामि, म्हणजे मी कामवासनेच्या आहारी जाऊन कोणते वाईट कृत्य करणार नाही, अशी शिकवण ग्रहण करतो. चौथं मुसावादा विरमणी सिक्कापदं समादियामि, म्हणजे मी खोटे बोलणार नाही, अशी शिकवण ग्रहण करतो. 5वं की मी मादक पदार्थांचं सेवन करणार नाही किंवा अशा मादक पदार्थ सेवन जिथं केलं जातं, ठिकाणी जाणार नाही, अशी शिकवण ग्रहण करतो. हे जे पंचशील आहेत, या पंचशिलाचं काटेकोर आचरण करणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बघा, पंचशील म्हणजे शील म्हणजे आपण जसं म्हटलं की सदाचार, नीतिमत्ता, पापविरुद्ध. शील म्हणजे काय? तर वाईट काम न करण्याकडे आणि चांगले काम करण्याकडे मनाचा असलेला कल म्हणजे शील. काय शील म्हणजे? की वाईट काम न करण्याकडे आणि चांगले काम करण्याकडे मनाचा कल म्हणजे शील.
तर हे जे पंचशील आहेत, हे खऱ्या अर्थाने आपण चारित्र्य मोजण्याचा मापदंड आपण म्हणू शकतो ह्या गोष्टीला, की बघा एखादा व्यक्ती चांगला की वाईट कशाच्या आधारावरती ठरवायचं? जसं की आपण रस्ता किलोमीटरमध्ये मोजतो, पाणी लिटरमध्ये मोजतो, धान्य असेल तर किलोमध्ये मोजतो, है ना? तर आपण एखादा व्यक्ती चांगला की वाईट हे कशाच्या आधारावर ठरवायचं? त्याचं काही मोजमाप आहे का? ते 25 हे खऱ्या अर्थाने त्याचं मोजमाप आहे बघा. बऱ्याच वेळेला लग्न समारंभ म्हणजे मुलगा आणि मुलगी बघण्याचा जो कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा मुलगा बघायला येतो, तर मुलीकडचे प्रश्न विचारतात. काय विचारतात? की "बाबा मुलाला काही व्यसन आहे का? 5वी किंवा मादक सेवन वगैरे करतो का?" दुसरा विचारावा, "तो कामाधंद्याला आहे ना? म्हणजे तो कुठं नोकरीला वगैरे काय आहे का?" आता मुलाने जर खोटं सांगितलं तर 4थ्या शिलाचा भंग होईल, खोटे बोलणे. मग त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं, की बाबा तुमची सॅलरी स्लिप आहे का? मग तो जिथं कामाला आहे तिथं जाऊन ते बघितलं जातं, बाबा तो खरंच तिथं कामाला आहे का? आहे ना? तिसरा व्यभिचार, मग पाहुण्यांकडून माहिती काढली जाते, की बाबा हा जो लग्न करतोय, बाबा ते काय बाहेर प्रकरण वगैरे काय आहे का? मग तिसरं व्यभिचार वगैरेचं बघितलं जातं. चोरी वगैरे, गुन्हे वगैरे त्याच्यावरती काही गुन्हे वगैरे नोंद आहेत का? मग त्याचं बॅकग्राऊंड चेक केलं जातं. बरं झालं. आजकाल सिबिल स्कोर चेक करायची पद्धत आली आहे बघा, आहे की नाही? म्हणजे मेसेज वगैरे ते बरोबर की चूक हा पण पुढचा प्रश्न आहे. परंतु आजकाल हे पण सुरू आहे, की बाबा सिबिल स्कोर बघणे, की बाबा मुलाचं काय कर्जबाजारी आहे का वगैरे बघून मुलगी देणे. थोडक्यात काय तर माणसाचं चारित्र्य मोजलं जातं. मुलगा योग्य की अयोग्य हे ठरवलं जातं. कशा बेसिसवर? या पंचशिलाच्या बेसिसवर. अगदी जसं मुलाचं ठरलं जातं ना, तसं मुलीचं देखील ठरवलं जातं, की मुलगी पण आज सांगते, की मी नोकरीला आहे आणि ह्याच्या आहे. मग मुलगा पण बघतो ना, की बाबा मुलगी माझ्या बरोबरीची आहे. मी जेवढं शिक्षण घेतलंय तेवढंच हिने पण शिक्षण घेतलेलं आहे. मी जसं कमवतोय तसं ही कमवतीये. तर मग खरंच ती कमवतीये का? हा पण प्रश्न आहे, की खरंच ती कमवते का? ती म्हणते, की "हां, तुला स्वयंपाक येतो का?" तर मग ती म्हणते, "हां, मला स्वयंपाक येतो." मग खरंच येतो का? मग आजचे जे पोहे आणले ते खरंच तू केलेत का? की आईने केलेत, की मावशीने केलेत, की बहिणीने केलेत? हे बघितलं जातं. मग पाहुण्यांकडनं माहिती काढली जाते, की बाबा मुलीचं काही प्रकरण नाही ना बाहेर. आजकाल बघा कसं आहे, की आता काळ बदललाय थोडासा. लग्न झाल्यानंतर म्हणतात, की बाबा लग्नाच्या आधी तुझं जे काय असेल तर ते लग्नाच्या आधी होतं. पण तू लग्नाच्या नंतर नसलं पाहिजे. अशा लेव्हलवर तर आता आपण आलेलो आहे. परंतु महत्त्वाचं हेच आहे, की चारित्र्य बघितलं जातं. अ, मुलगी फसवणूक म्हणजे पाहुणे जे मंडळी आहेत मुलीकडचे, ते आपली फसवणूक तर करत नाहीत ना, की मुलीबद्दल एखादी गोष्ट लपवून ठेवतायत आणि आपली फसवणूक करतात, असं तर नाहीये ना. आजकाल मुली देखील व्यसनं करतायत. तर आपण जर आय-टीमध्ये कॉर्पोरेटमध्ये जर बघितलं, तर ज्या पार्ट्या ज्या होतात, तर त्याच्यामध्ये दारूच्या पार्ट्या सर्रास ठेवल्या जातात. तर म्हणजे त्याच्यामध्ये देखील व्यसनामध्ये आपले असंख्य तरुण अडकतात. शिकलेले आहेत, आय-टीमध्ये काम करणारे देखील दारूच्या पार्ट्यामध्ये एकदम झालेले आपल्याला पाहायला मिळतात. थोडक्यात काय, की हे चारित्र्य मोजण्याचं मापदंड हे 25शील आहे, की जे आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला लावतो. परंतु हे जे चारित्र्य मोजण्याचं मापदंड आहे ना, हे प्रथम आपल्याला लावायला पाहिजे, दुसऱ्याला लावण्याआधी. की बाबा तू करतो का? पंचशिलाचं आचरण तू करतो का? असं म्हणण्याआधी पंचशिलाचे आचरण मी करतो का? हे आपण प्रत्येकाने बघणं खूप आवश्यक आहे. आपण जेव्हा एक बोट जेव्हा समोरच्याकडे करतो, तेव्हा 4 बोट आपल्याकडे जे असतात, तर ते म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे, की बाबा मी पंचशिलाचं आचरण करतो हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. जर मी पंचशिलाचं आचरण करत असेल, तरच आपण म्हणू शकतो, दुसऱ्याला म्हणू शकतो, की बाबा तू अ, व्यसन करू नको. तू बाबा अशा व्यभिचारासारख्या प्रकारामध्ये अडकू नको. कशाला अडकतो? चोरीसारख्या प्रकारामध्ये जर आपल्याला एखादा मित्र असेल, तर आपण म्हणू शकतो, की बाबा का बाबा अशा अशा पद्धतीने अडकतो? तर थोडक्यात काय ते पंचशिलाचं आचरण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आपली स्वतःची आहे पहिले. आणि चारित्र्य मोजण्याचे मापदंड जे आहे ना, ते पहिले आपण स्वतःला लावायचं आहे. या चारित्र्य मोजण्याचा मापदंड जर आपण खरंच वापरला ना आयुष्यामध्ये, तर आपल्या ज्या भगिनी आहेत, आपल्या ज्या महिला आहेत आपल्या घरातल्या, त्या बऱ्याच वेळेला इतर साधू, बाबा, बुवा जे असतात, त्याच्या आहारी जातात बघा, की त्यांच्या म्हणजे आपल्या आजूबाजूला म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये असतात नाही का फेमस असे भाऊ. मग त्याच्याकडे ते महिला जातात. मग त्यांच्याकडनं अंगारा आण, धूप आण आणि कुठला धागा-बिगा बांधणे वगैरे अशा गोष्टी करतात. परंतु त्यांनी जर चारित्र्य मोजा हे जे मापदंड आहे, 25 मापदंड जर त्या माणसाला जर लावलं, तर त्याची फसगत होणार नाही. बऱ्याच वेळेला आपल्या जे न्यूज येतात, की अमुक-अमुक बाबाने अमुक एका महिलेला फसवलं, अमुक-अमुक एका माणसानं फसवलं. असे खूप मोठमोठे प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा त्यांना अक्षरशः लुटलंय. म्हणजे शिकलेल्या लोकांबद्दल अशा गोष्टी घडलेल्या आपल्याला पेपरमध्ये, न्यूजमध्ये आपण बघतो. थोडक्यात काय तर हे चारित्र्य मोजण्याचा मापदंड ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पंचशील म्हणजे आणि ती आपल्याला लावता आली पाहिजे. पण प्रथम आपण आपल्याला लावली, तर आपल्याला त्याची जबाबदारी कळेल. अशा अर्थाने, खऱ्या अर्थाने हे पंचशील समजून घेणे आवश्यक आहे. आपल्याला या पंचशिलाचं आचरण म्हणजे आपलं जे ध्येय पूर्ण करायचं आहे. शीलवान बौद्ध उपासक आणि शीलवान बौद्ध उपासिका बनायचं असेल, त्या पंचशिलाचं आचरण करणं आवश्यक आहे. बाबासाहेबांचं एक वाक्य सांगतो फक्त. बाबासाहेब जे म्हणतात, की माझे जे विरोधक आहेत, माझे जे विरोधक
ते माझ्या ज्ञानामुळे मला घाबरत नाहीत. बाबासाहेब काय म्हणतात, की माझ्याकडे जे ज्ञान आहे, त्या ज्ञानामुळं मला घाबरत नाहीत. तर माझे विरोधक माझ्या शुद्ध शिलाचरणामुळे मला घाबरतात. असं बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणून शिलाचरण करणं किती आवश्यक आहे, हे ह्याच्यातून आपल्याला स्पष्ट होतं. आणि म्हणून हे शीलवान बौद्ध उपासक आणि शीलवान बौद्ध उपासक बनणे, हे खऱ्या अर्थाने आपले गृहस्थ म्हणून आपलं ध्येय आहे. आणि हे ध्येय जर आपल्याला गाठायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, की हा पंचशील जे आहेत ना, हे सविस्तर समजून घेणं खूप आवश्यक आहे. पहिले शिलाचं आचरण कसं करायचं? त्याची भंग होण्याची काय कारणं आहेत? हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे. पहिलं शील म्हणजे मी हत्या करणार नाहीये. परंतु घरात जाऊन झुरळं होतात, ढेकणं होतात. मग आपण मारायचे नाही मारायचे, डास होतात, मारायचे नाही मारायचे. हे खूप सिंपल प्रश्न आहेत. परंतु दैनंदिन आचरणामध्ये जर आपल्याला पंचशील आणायची असतील, तर मग आपल्याला ह्या प्रश्नाची उत्तरं मिळणं आवश्यक आहे. दुसरं शील आहे, की मी अदिन्न दान म्हणजे मी न दिलेलं दान घेणार नाही. मग मी काय करेन? हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, की माणसं चोरी का करतात? त्या चोरीची जर कारणं कळली, तर मग आपण ती कारणं दूर करू शकतो. हत्या का करतो? तर हत्येची कारणं कळली, तर आपण हत्या होणार नाही याचं आपण काय करू शकतो? कारणं दूर केली, तर आपण काय त्याचं आचरण करू शकतो. व्यभिचार होतात. ते चौथ्या शिलाचा भंग होतो. माणसं खोटं बोलतात. खोटं का बोलतात बाबा? तर ह्याची कारणं आपण बघू शकतो. 5व्या शिलाचं आचरण आपण कसं पद्धतीने करता येईल आपल्याला? तर ह्याचं आपण सविस्तर जर आपण समजून घेतलं, तर आपल्याला या पंचशिलाचं दैनंदिन जीवनामध्ये आचरण करणं सोपं होईल. त्याच्या अडचणी कळतील आणि अडचणी कशा दूर करता येतील ह्याचं देखील आपल्याला एक सद्बुद्धी म्हणजे आपल्याला समजेल, की बाबा आपण काय करू शकतो ह्या बाबतीमध्ये. तर अशा अर्थाने आपण हे पंचशील त्याची एक ओळख आणि महत्त्व आपण समजून घेतलेलं आहे. तर इथं मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आपण सर्वांनीच शांत चित्ताने मी जे काही बोललो ते ऐकून घेतलं. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे. जर चुकून एखादा शब्द वर-खाली झाला असेल किंवा चुकीचा गेला असेल, तर त्याबद्दल क्षमस्व असावं. आणि समता सैनिक दलाने म्हणजे आज आता समता सैनिक दल खऱ्या अर्थाने 100व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि खरंच आनंदाची गोष्ट आहे आपल्या समाजासाठी, की आपल्या समाजामधली एवढी मोठी संघटना बाबासाहेबांनी स्थापन केलेली, त्याला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि ह्या 100 वर्ष पूर्ण म्हणजे समता सैनिक दल त्याच्या नावामध्येच समता आहे, की समतेसाठी लढणारे, समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने आतापर्यंत 100 वर्षे पूर्ण केली आहेत, की सैनिक ती समता स्थापन करण्यासाठी जो सैनिक आहे, हा सैनिक आपल्या जीवावर उदार होतो. सैनिक आपल्या त्याग त्याला जे करावे लागतात. असे असंख्य मार्शल आपल्या संघटनेमध्ये आहेत, की ज्यांनी खरंच आपल्या अ, जीवन आपलं अर्पण केलेलं आहे या संघटनेसाठी. तर खरंच त्या सर्वांनाच आपण जे हयात नाहीयेत त्यांना आदरांजली आणि जे हयात आहेत, जे काम करतायत त्यांना खरंच ऑल द बेस्ट, की तुम्ही भविष्यामध्ये जे काही करणार आहात, त्या आपल्या समाजासाठी खरंच एक खूप मोठी गोष्ट आहे. तर अ, एवढं बोलून आपण जो मला प्लॅटफॉर्म ओपन करून दिला बोलण्यासाठी, एक संधी दिली, त्याबद्दल आपला मी खूप खूप आभारी आहे. जय भीम, जय बुद्ध. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. कोणाला काही शंका प्रश्न असेल आपल्या 25ला आज मी जे काही विचार मांडले त्याच्याबद्दल कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. जय भीम सर. हो, जय भीम. ऐकलं नाही जवळपास हं, हं. अर्ध्यातूनच मी जॉइन झालो. ओके, तर तरी काही मी काढून ठेवले आहेत प्रश्न. ओके. तर ते विचारायचे होते. हो, बोला ना सर. तर जसं लिहिलं आहे की पहिल्या ह्याच्यामध्ये की "पानाती पाता वेर" माझा आवाज येतो ना हो, बरोबर? येतोय, येतोय, येतोय सर. जसं लिहिलं आहे की "पानाती पाता वेरमणी सिक्कापदम समाधी" म्हणजे प्राणाची हत्या करण्यापासून मी हं, अलप्त राहण्याचे हं, शिकवण ग्रहण हं, करतो. हं, ठीक हं, आहे. तर जसं आपण बघतोय आपल्या समाजामध्ये किंवा संपूर्ण दुनियेमध्ये, तर 2 प्रकारचे लोकं दिसतात. एक तर हं, खाणारे आणि एक हं. कापणारे. ठीक आहे. जर मी ओके. जर खाणारा असेल, तर समोरचा व्यक्ती हा नक्कीच कापणारा असेल. हं, आणि समोरचा व्यक्ती जर कापणारा असेल, तर मी खाणारा असेल. हं, म्हणजे आपण मांसाहारचा विषय बोलतो. हं, हं. तर मग हे काही मग शील तुटण्यासारखं नाही का? अ, आपण म्हणजे मांस खाण्याचं प्रकरण आपण म्हणजे आपल्या खाण्याच्या सवयीवरून आपण बोलतोय, है ना? हं, हं. बरोबर ना? हां, हां. राईट ना. आता कसं आहे, की ह्यासाठी आपल्याला तेच, की सविस्तर ते एक पहिलं जे शील आहे, ते सविस्तर समजून घेणं ह्यासाठी कारण तो एक वेगळा विषय आहे. मग त्याच्यामध्ये त्रिकुटी परिस्थितीचे नियम वगैरे येतात. हं, हं. त्याचबरोबर हां, बा मला ह्या शीलाचं आचरण करायचं आहे आणि कळत-नकळत सुद्धा माझ्याकडनं एखाद्या प्राण्याची हत्या होणार नाही, ह्याची काळजी कशी घ्यावी?
हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्याशील खरं तर सविस्तर समजून घ्यायला लागेल. पण मी तुम्हाला थोडक्यात एक सांगतो, की त्रिकुटी परिशुद्धीचा नियम भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेला आहे. जर त्या नियमाचं आपण जर आचरण केलं, तर आपल्याकडनं कोणत्याही दुरान्वयी सुद्धा आपल्या हत्याशी संबंध येणार नाही. एवढं मी थोडक्यात सांगतो. कारण तो एक मोठा विषय आहे. जर मी अजून काही सांगितलं, तर तुम्हाला अजून 4 प्रश्न उभे राहतील त्यासाठी. पण तुम्ही जो त्रिकोटी परिषदेचा नियम आपण नक्की बघू शकतो, की अदृष्ट आणि अपरिशंकित अशा प्रकारचा मांस खाण्यास हरकत नाही, असं भगवान बुद्ध आपल्याला सांगतात. ठीक आहे. अश्रुत आणि अपरिशंकित. अदृष्ट म्हणजे न पाहिलेलं, म्हणजे ज्या प्राण्याची हत्या आपल्या समक्ष झालेली नाही असं. अश्रुत म्हणजे ज्या प्राण्याची हत्या माझ्या बोलण्यासाठी झाली आहे, असं मी ऐकलेलं नाहीये. आणि एखाद्या प्राण्याची हत्या माझ्या बोलण्यासाठीच झाली, अशी माझ्या मनात कोणतीही शंका नाहीये. अशा प्रकारचा मांस खाण्यासाठी हरकत नाही, असं भगवान बुद्धांनी आपल्याला म्हणजे वेळप्रसंगी की बाबा अडचणीच्या वेळेला असं या त्रिकुटी शुद्धीच्या परिशुद्धीच्या नियमाप्रमाणे आपण करू शकतो बघा. ठीक आहे. अजून म्हणजे याच्यामध्ये क्लिअर झालं नसेल तर सांगा मला. मी सांगतो मग. ओके. धन्यवाद सर सांगितल्याबद्दल. येस, वेलकम. आणखी होता का माझ्याकडे? अ, नंतरची एक गोष्ट हा आहे, की हं, म्हणजे असं माझं ऐकण्यात आलेलं आहे, की हं. जे फॉरेनचे जे देश आहेत, हो, त्यामध्ये खूप थंडी असते. बरोबर है आहे. ना? तर ते थंडी घालवण्यासाठी ते लोकं मद्यपान करतात. हां, बरोबर आहे. त्यांना एक ऑप्शन म्हणून असेल ना, बरोबर आहे. अमेरिका वगैरे ह्या साइडनं. एक्झॅक्टली, तर एक्झॅक्टली. तेथे पण बौद्ध धर्म आहेच. हो, आहे ना. बरोबर आहे. हां, तर मग जर हा विचार केला, की आपण सुरा, मिरे, मद्यपानामध्ये ठाणं, बरोबर, तर मग बरोबर. तो तर तिथे लागू नाही होत ना. बरोबर आहे. बघा कसं आहे, भगवान बुद्ध आहे ना, आपल्याला कंपल्सन करत नाही. त्यासाठी गृहस्थ लोकांना आहे ना, भगवान बुद्ध कंपल्सन करत नाही. हं, प्रयत्न करायला सांगतात. आता प्रयत्नाच्या नावाखाली आपण अमेरिकेत आहे म्हणून सर्रास मद्यपान केलं तरी नाही, चालणार नाही. राइट बरोबर की आहे. नाही? तर आपली शरीराची गरमी टिकवण्यासाठी जेवढं आवश्यक आहे, हं, हं, तेवढं आपण करणं आवश्यक आहे. आपल्याला ते भगवान भिक्षूंचे ते गोष्ट माहिती असेल, की जे भिक्षू म्हणजे ते थंडीमध्ये त्यांना थंडीमुळं म्हणजे बर्फाच्छादित प्रदेशात ते होते आणि ते आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी भगवान बुद्धाची मूर्ती जाळून त्यांनी हे केलं होतं. लाकडी भगवान बुद्धाची मूर्ती होती ती जाळून त्यांनी ते उष्णता घेतली आणि स्वतःचा जीव वाचवला. हं, आणि आता ह्या उदाहरणावरून आपण हे करू शकतो, की बघा, की भगवान बुद्ध असं म्हणत नाही, की जीव देऊन धर्मासाठी जीव द्या, असं हं, भगवान बुद्ध आपल्याला सांगत नाही. की धम्माचं आचरण करायचंय. धम्माचं आचरण का करायचंय? तर बाबा आपलं जे जीवन आहे ते सुखा-समाधानी जगायचंय. ह्यासाठी आपलं धम्माच्या आचरणाची अडचण निर्माण नाही झाली पाहिजे. हं, धम्माच्या आचरणामुळे आपण अडचणीत नाही सापडलो पाहिजे. बरोबर आहे ना? तर धम्म कशासाठी आहे? तर आपलं जीवन सुखकर करण्यासाठी आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी आहे. जर आपल्याला अशी वेळ आली, की आता जीवन मरणाची वेळ आहे आणि त्यामुळे मला गरमी हवी आहे, म्हणून मी जर एखादं मद्यपान केलं, चालू शकेल. परंतु तुम्ही रोजच त्याच्या नावाखाली मी अमेरिकेत आहे म्हणून मी रोज मद्यपान करतो, असं म्हणून चालणार नाही. तर म्हणजे मला माझ्या ओळखीतले काही लोक आहेत, की जे आपल्या बाहेर देशात राहतात आणि स्वतःची शरीराची उष्णता टिकवण्यासाठी ते मद्यपान करत नाहीत. परंतु इतर जे गरम ज्या गोष्टी आहेत, तर ते ग्रहण करतात. मग काजू वगैरे असेल, म्हणजे इतर जे पदार्थ आहेत त्यांच्या तिथं भेटणारे. तर ते घेऊन ते काय करतात, स्वतःची उष्णता टिकवण्याचा प्रयत्न करतात आणि या धम्माचं आचरण करण्याचा प्रयत्न करतात. हं, हं, तो जीवन मरणाचा प्रश्न जर आला, तर मात्र मग स्वतः जीव वाचवण्यासाठी त्याला तेवढी सूट नक्कीच भेटली पाहिजे. हं, हं. तुमच्या शब्दावरून एक आठवलं, की बुद्धाचं हं. कुठेतरी आहे. हां, हां. मला माहीत नाही. मला वाटतं राऊत सर जे आहेत ना, संदीप राऊत सर, त्यांच्या हो, Facebook वॉलवर मी बघितलं होतं. नीड टू किल आणि विल टू क्लीन. बरोबर आहे. तर हे बरोबर आहे काय ना. हं, हं. बघा आता कसं आहे माहिती आहे का, नीड टू किल आणि विल टू किल कसं आहे, अ, भगवान बुद्धांनी जे पहिलं शील सांगितलं, की हं, मी हत्या करणार नाही अशी ग्रहण करतो. म्हणजेच काय, तर जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो मी हत्या करणार नाही, थोडक्यात काय, की तो अहिंसेचं पालन करतोय. अहिंसा या तत्त्वाचं पालन करतोय बघा तो. हं, हं. आता भगवान बुद्ध सरळ-सरळ आपला मी म्हटलं ना सुरुवातीला, की भगवान बुद्ध आपला नकारात्मक सांगतात. भगवान बुद्ध आपल्याला काही करायला नाही सांगत. भगवान बुद्ध असं नाही म्हणत, की तू अहिंसेचं पालन कर. भगवान बुद्ध आहे ना निगेटिव्ह आपल्याला म्हणतात, "बाबा तू करू नको, काय करू नको, हत्या करू नको." म्हणजे भगवान बुद्धाने अहिंसाच सांगितली, परंतु नकारात्मक भाषेत सांगितली, "बाबा तू हत्या करू नको." आता अहिंसेचं पालन करायचं म्हणजे माणूस कमजोर होईल ना. मग मी बरोबर. हत्या करणार नाही. म्हणजे आपल्याला अ, अ, एक धर्म माहिती आहे, की ज्याच्यामध्ये अहिंसा म्हणजे एवढं पराकोटीची अहिंसा सांगितली आहे, की तुम्ही प मेला अ, तरी हां. अहिंसा तर परमो धर्म अहिंसा त्याला परमो धर्म. म्हणतो. म्हणजेच काय, की बाबा म्हणजे तुम्ही मेलात तरी चालेल, परंतु तुमच्याकडून तुमच्या पायाखालची मुंगी देखील मेली नाही पाहिजे किंवा तुमच्या हं, कुठल्या पद्धतीच्या हत्या नाही झाली पाहिजे. म्हणजे मला असे काही लोकं माहिती आहे, की ज्यांच्या घरी आपण ते ते ढेकणं, जुरळं होतात, तर त्यांना मारत नाहीत. आता ते अगरबत्ती आली बघा.
वासाची, की ज्याच्यामुळे डास मरत नाहीत, परंतु डास पळून जातात, माहिती आहे? तर ते का आले, की बाबा आमच्याकडनं हत्या नाही झाली पाहिजे. अगरबत्ती लावून पण हत्या नाही झाली पाहिजे. म्हणजे पराकुटीची ही अहिंसा आहे, की जी माणसं कमकुवत करते. आहे ना? आणि आपल्या समाजाला खऱ्या त्या अर्थाने बलवान होणं खूप गरजेचं आहे. आपल्या समाजाला कमकुवत होऊन चालणार नाही. आपल्याला मोठमोठे हक्क, अधिकार आपल्याला टिकवायचे आहेत. संविधान टिकवण्याची आता वेळ आलेली आहे आणि म्हणून आपल्या समाजाला बलवान होणं आवश्यक आहे आणि बलवान जर व्हायचं असेल, तर आपल्याला ही पराकोटीची जी अहिंसा आहे, त्या पराकोटीच्या अहिंसेचं पालन करून चालणार नाही. तर आपल्याला भगवान बुद्धांनी आपल्याला मध्यम मार्ग सांगितलेला आहे. तर हा जो मध्यम मार्ग आहे, तो काय करतो? तो म्हणतो, की बाबा तू हत्या नको. म्हणजे तू पहिले चाल करू नको. परंतु तुझ्यावरती जर कोण चाल करून आला, तर मात्र तुला नैसर्गिक अधिकार आहे स्वतःचा बचाव करण्याचा. हा नैसर्गिक भगवान बुद्ध आपल्याला इथं सांगतात. आणि म्हणून जर तुम्हाला बलवान व्हायचं असेल, तर तुमच्याकडे ती ताकद असणं देखील म्हणजे तुम्हाला जर स्वतःचं संरक्षण करायचं असेल, तर तुमच्याकडे ती ताकद असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला बलवान होणं आवश्यक आहे. म्हणजेच काय? तर हे जे नीड टू किल आणि विल टू किल जे आहे, तर विल टू किल म्हणजे काय? तर इच्छा म्हणून हत्या आणि नीड टू किल म्हणजे काय? तर गरज म्हणून हत्या. गरज म्हणजे काय? तर स्वसंरक्षणाची गरज. स्वसंरक्षण जीवाच्या रक्षणाची गरज. जर आपल्या एखादा सैनिक असेल, बौद्ध सैनिक असेल आणि तो जर म्हणून मी पंचशिलाचं आचरण करतो आणि त्याच्या हातात जर बंदूक असेल, तर तो पहिल्या शिलाचं आचरण मी हत्या करणार नाही म्हणून तो चालून चालणार नाही त्याला. त्याला देशाचं संरक्षण करायचं आहे. त्याच्यावरती देशाचं सगळं देश धोक्यात जाईल ह्याच्यामुळे. आणि म्हणून तो काय म्हणतो, मी हल्ला नाही करणार. परंतु जर माझ्यावरती कोणी हल्ला करून आला, तर मला पूर्णपणे अधिकार आहे समोरच्या सैनिकाचा हे करण्यासाठी. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध आपल्याला म्हणजे बाबासाहेब सोप्या भाषेत आपल्याला सांगतात, नीड टू किल आणि विल टू किल. यावा इच्छा म्हणून हत्या आणि गरज म्हणून हत्या ह्याच्यामध्ये फरक आहे. हे भगवान बुद्ध आपल्याला सांगतात. बोला. तर धन्यवाद सर. आणि एक विनंती होती, हं, की हं. आपण बाबासाहेबांचा संदर्भ सांगितला, की हां, लोकं हां. मला यासाठी घाबरत नाहीत, की मी खूप विद्वान आहे, खूप डिग्री आहे बरोबर, माझ्याकडे. बरोबर, तर बरोबर. याच्यासाठी घाबरतात, की माझं शील चांगलं आहे, माझं शिलाचा आचरण विचार चांगलं आहे. शिलाचा तर हा संदर्भ जर तुम्ही सांगितला, तर बरं होईल मला अ, पुढचं वाचायसाठी. संदर्भ मी तुम्हाला पाठवतो. आत्ता माझ्याकडे तो नक्की कुठे आहे ते मला माहीत नाही. परंतु मी तुम्हाला अ, अ, आपल्या WhatsAppवरती मी तो शेअर करेन नक्कीच. ठीक आहे. चालेल, चालेल. परंतु हे आहे म्हणजे की कारण कसं आहे विद्वत्ता आहे ना, विद्वत्व आहे, पण विद्वत्तेला म्हणजे ज्ञानाला शिलाची जोड असणं अतिशय आवश्यक आहे. हं, हं, हं. अदरवाईज एखादा डॉक्टर स्त्री-भ्रूण हत्या सगळ्या गोष्टी करतो. डॉक्टर वेगवेगळे फ्रॉड करतात. ते ज्ञानी आहेत. त्यांच्याकडे पूर्ण शरीराचं त्यांच्याकडे नॉलेज आहे, की ऑपरेशन कसं करायचं. परंतु त्यांच्याकडे शिलाची जोड नसेल, तर मग पहिल्या शिलाचा जो भंग आहे हत्या करण्यासारखा, तर तो त्यांच्याकडनं होऊ शकतो. आणि म्हणून ज्ञानाला शिलाची जोड असणं आवश्यक आहे. आणि म्हणून शिलाचार म्हणजे एखादा व्यक्ती खूप पवित्र असला ना, की मग त्याला घाबरणारच. त्याच्याकडनं काही चुकत नाही. त्याला कुठं पकडणार आपण? कुठल्या हं, दोषामध्ये त्याला अडणार आपण? नक्कीच. येस, ओके. खूप खूप धन्यवाद सर आपलं हां. येस. थँक यू. धन्यवाद. येस. आणखी काय कोणाला प्रश्न असला तर विचारा. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर हॅलो. हां, बोला. कोणाचे प्रश्न असतील तर सांगा, नाहीतर मग आभार प्रदर्शनाला सुरुवात करतो. मला वाटते सर्वांचे प्रश्न संपले असतील आता. आपण मग आवाज प्रश्न करू शकता तुम्ही. शाक्यमुनी सत्यजित तथागत गौतम बुद्ध, धम्मनायक सम्राट अशोक, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही प्रेरणांना प्रथमतः अभिवादन करतो. समता सैनिक दल शताब्दी वर्ष या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातर्फे ऑनलाईन बौद्धिक सत्र आपण सुरुवात केलेली आहे. तरी आजचं 7वं सत्र. या सत्राचा विषय होता पंचशिलाची ओळख. म्हणजे जगण्याकरिता मानवाच्या जगण्याकरिता आणि चांगलं जीवन जगण्याकरिता जी प्रामुख्याने जे नियम आपण पाळले पाहिजे ते म्हणजे पंचशील. अच्छा. हं. या यावर मार्गदर्शन करण्याकरता अनुप गडलिंग सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. व म्हणजे व आपण सर्वांचे सुद्धा आभार मानतो, की आपण वेळेचा वेळ काढून येथे ऑनलाईन बौद्धिक सत्रासाठी आपण उपस्थित राहिले. त्याबद्दल आभार मानतो. व शेवटी एवढंच म्हणतो, की पंचशील म्हणजे मानवी नैतिकतेचा पाया आहे. हे एक परिवर्तनकारी बळ आहे, जे व्यक्तीला उन्नत करते. व सरांनी सांगितलंच, की चारित्र्य मोजण्याचं ते मापदंड आहे.
तर आपण त्यावर म्हणजे काम करू. आपलं पंचशील आपण म्हणजे पालन करण्याचा आपण प्रयत्न करू. एवढीच आशा करतो. आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भीम. जय हिंद. भेटूयात परत. हो. जय हिंद. जय भीम. भेटू सर परत आपण. पुढचं पण आपण सत्र घेऊ एक. जय भीम सगळ्यांना. घेऊयात आपण सांगतो तुम्हाला तिसऱ्या शिलावरती पण बोलू हम्म. शकतो. जास्त करून तिसऱ्या शिलावरती बाहेर कोणी बोलत नाही. तर हा. कामसोमीच्या म्हणजे काम वाचण्याच्या आरी जाऊन वाईट कृत्य करणार नाही. हे जे काय शिला आहे, त्या शिलावरती बाहेर कोणी जास्त बोलत नाही. पण आपण बोलू शकतो नाही. त्या गोष्टी. नाही, आज जे तुम्ही सांगितलं अतिशय सुंदर सांगितलं आणि तुम्ही जेवढं विस्तीर्ण सांगितलं तेवढं मी आजपर्यंत तरी ऐकलं नाही. एवढं बारकाईने मुद्दे घेतले आणि सरळ आणि सोप्या शब्दामध्ये. येस, धन्यवाद, धन्यवाद. जयकांत सरांचे पण प्रश्न आहे तर ते जयकांत सरांचे प्रश्न आपण नक्कीच नंतर येस, येस. सांगू त्यांना जो रेफरन्स हवा आहे तो तुम्ही मिळवून दिल. Yes. हो सर, रेफरन्स पाहिजे सर. हो, येस. ऍक्च्युली तो आहे माझ्या वहीमध्ये लिहिला. सांगा. नाही, मी बघितला पण सापडला नाही तो. अच्छा, अच्छा. नाही, मी मिळवून देतो तुम्हाला. हा. ठीक आहे. ओके. आता आपण लेट होऊ शकता मीटिंग मधून.